नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय स्पिरिट साईड्सनी असा दिलेला आहे. व्हॉट टू एक्सपेक्ट इन युअर लाईफ इन द नेक्स्ट वीक, मंथ अँड क्वार्टर. सो एका पर्टिक्युलर रीडिंगसाठी आपण एका पाईलसाठी आपण त्या नेक्स्ट वीकमध्ये काय घडू शकेल, मंथमध्ये काय होईल आणि या पुढच्या क्वार्टरमध्ये काय, म्हणजे पुढचे 4 महिने. तसं बघितलं तर आता सप्टेंबर एंडिंग होत आलेलं आहे, पण हे पुढचे जे आहेत इयर एंडिंगपर्यंत जे दिवस आहेत त्या पिरियडमध्ये काय घडू शकेल. सो हे आपण पाहायचं आहे. त्यासाठी मी ते 3 फाईल्स रेडी करते. फाईल्स रेडी करूया. हे 3 फाईल्स आहेत. त्यांना आपण राशींची चिन्ह देऊया. फाईल नंबर 1 साठी मकर रास, मेष रास, वृषभ, कन्या. फाईल नंबर 2 साठी कर्क, तुळा, कुंभ, वृश्चिक. फाईल नंबर 3 साठी धनु, सिंह, मीन आणि मिथुन. फाईलची चित्र पाहूया आपण. हे कालीमातेचं गौरी देवी हे रूप आहे. फाईल नंबर 1 साठी गौरी देवी कालीमातेचं रूप आहे. फाईल नंबर 1 साठी आपण क्रिस्टल देणार आहोत. लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे फाईल नंबर 1 साठी. फाईल नंबर 2चं पिक्चर पाहूया. विश्वमाता हे कालीमातेचं रूप आहे फाईल नंबर 2 साठी. फाईल नंबर 2 साठी आपण टायगर आय हा क्रिस्टल देणार आहोत. टायगर आय. फाईल नंबर 3चं चित्र पाहूया. महाकाली हे कालीमातेचं रूप आहे फाईल नंबर 3 ला. क्रिस्टल आहे ग्रीन जेड. फाईल नंबर 3 साठी ग्रीन जेड. सो या 3 फाईल्स आहेत. इंट्युटिव्हली सिलेक्ट करा कुठलं रूप तुम्हाला मनात ठसलं आहे प्रत्यक्ष पटकन पाहताना. काही वेळा हे दोन्ही फाईल नंबर 1 आणि 2ची सेम दिसतात. सो सिलेक्शन करा इंट्युटिव्हली आणि एक किंवा एकापेक्षा जास्त फाईल्स सिलेक्ट करू शकता. चित्रावरून सिलेक्ट केलं किंवा क्रिस्टलवरून सिलेक्ट केल्यानंतर तुमची रास तुम्हाला मॅच झाली नाही तरी काही हरकत नाही. फक्त जे काही सिलेक्शन असेल ते इंट्युटिव्हली करा जेणेकरून तुम्हाला रीडिंग रेझोनेट होईल. सो आपण आता पाहायचं आहे की ह्या पुढचा आठवडा, पुढचा महिना आणि पुढचे इयर एंडिंगपर्यंतचे दिवस तुम्हाला काय काय घेऊन येणार आहे, तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता तुमच्या लाईफमध्ये, त्यासंबंधी आपण रीडिंग करणार आहोत. स्टार्ट करूया. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. तुमचं गौरी देवी हे चित्र आहे. लापिस लाजुली हा तुमचा क्रिस्टल आहे. मकर रास, मेष रास, वृषभ रास आणि कन्या रास ही तुमच्या राशींची चिन्ह आहेत. काही कार्ड्स आपण ड्रॉ करूया. आता त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या एक महिन्याभरात आणि येत्या 4 महिन्यात, म्हणजे एक क्वार्टर म्हटल्यानंतर त्या पुढच्या डिसेंबरपर्यंत, एंडिंगपर्यंत की तुम्हाला कुठल्या गोष्टी पाहायला मिळतील हे आपण पाहायचं आहे. तर त्यासाठी ना मी
एक कार्ड मी यातला ड्रॉ करणार आहे, रून ड्रॉ करणार आहे. म्हणजे आपल्याला एक साधारणतः या पुढच्या इयर एंडिंगपर्यंतच्या पूर्ण पिरियड्सचा एक साधारणतः एक थीम मिळेल, आपल्याला अनुभव येईल की काय एक साधारणतः आयडिया येईल की कशा पद्धतीचं मीन्स एक काय रिझल्ट्स तुम्हाला मिळू शकतात, कुठे जास्त फोकस असणार आहे तुमच्या लाईफमध्ये, हे आपल्याला रून कळेल. सो रून मी एकच ड्रॉ करणार आहे आणि नंतर बाकी आपण वीकली, मंथली आणि इयरली असे सेपरेट 3 रीडिंग करायचे आहेत. फाईल नंबर 1साठी या पुढच्या डिसेंबर एंडिंगपर्यंतचं प्रेडिक्शन्स. ओके, सो हे आपल्याला थीम सांगेल. तुम्हाला रून आला आहे ईसा रून आहे. आता आपण इथे 3 स्प्रेड मांडूया. द सेल्फचं कार्ड फ्लिप झालं आहे, तर आपण ते कन्सिडर करू. हा वीकली गायडन्स आहे, हा मंथली आणि आपण हा इयरली समजू. ओके, टॅरो कार्ड्स ड्रॉ करू. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ स्वॉर्ड्स,
Bottom of the deck, Page of Pentacles, Ten of Swords. सो फर्स्ट आपण ही कार्ड्स पाहूया. पहिलं कार्ड आहे ते सेल्फचं आहे. हे तुम्ही स्वतः असं याचा अर्थ ॲनिमल स्पिरिट आहे टर्टल. फ्रेंडली क्रिएचर हे एक कार्ड आहे. सिक्स ऑफ फोर्सेस द वॉटरफॉल हे कार्ड आहे. जजमेंट, एस ऑफ वॉन्ड, किंग ऑफ कप्स, टू ऑफ स्वर्ड्स. पुढच्या आठवड्याचाच आपण हा विचार केला ना या कार्ड्सचा, तर बॉटम ऑफ द डेक टू ऑफ स्वर्ड्सचं कार्ड असं सांगतो की एक प्रकारे तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बॅलन्स आहात. तसं बघितलं तर टू ऑफ सोड ही कंपॅनियनशिप आहे. सो ही एनर्जी कशी आहे की मून इन लिब्रा, तुळ राशीतला चंद्र जो बॅलन्स आहे, तुळ रासच बॅलन्स आहे मग. सो कंपॅनियनशिपची एनर्जी आहे. सो एकत्रितपणे सर्वांना एकत्रपणे घेऊन काम करण्याची, पुढे लीड करण्याची एक प्रकारची सवय असं म्हणता येईल. बॅलन्स व्यक्तिमत्व आहात असं दिसतं आहे. हे सबकॉन्शियस माइंड आहे की एक तुम्ही एक ठराविक चौकटीत नियमानुसार व्यवस्थित एक प्लॅनिंगमध्ये सगळं काम करताय, किंवा एक तुमच्यामध्ये एक रिदम आहे तुमच्या कामांमध्ये, एक प्रॉपर म्हणतात ना एक व्यक्तिमत्व, विचारक्षमता तुमची बॅलन्स आहे. पण तुम्हाला एक डायरेक्शनची गरज आहे असं या कार्ड्सवरून दिसतं. द सेल्फ आणि टर्टल आणि फ्रेंडली क्रिएचर ह्या एनर्जीवरून असे दिसतं आहे की ह्या पुढच्या आठवडा आहे ना, हे तुम्हाला तुमच्या स्वतःचा अवेअरनेस मे बी कदाचित घडेल. इन कंजंक्शन टू जजमेंटचं कार्ड आहे सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं हे बाह्य व्यक्तिमत्व नाही, तुम्ही ॲक्च्युअल कसे आहात, ॲक्च्युअल तुमच्या इंटरनल पॉवर काय. मे बी कदाचित तुम्हाला तुमच्या पॉवर माहितीही नसतील, तुमच्या क्षमतांचा पुरेपूर तुम्हाला कदाचित जाणीव झालेली नसेल. पण हे द सेल्फ हे कार्ड हे तुमच्या स्वतःचे इंटरनल पॉवर्स, तुम्ही काय कितपर्यंत तुम्ही तुमची मजल जाऊ शकते, कितपर्यंत तुम्ही काय श्रम घेऊन एफर्ट्स घेऊन एक तुमचं विश्व केवढं साकारू शकता, अशा प्रकारच्या तुमच्या ज्या क्षमता आहेत त्या ॲक्च्युली ते सेल्फ कार्ड दाखवतं. सो इथे इन कंजंक्शन टू जजमेंटचं कार्ड हे रिजनरेशनचं किंवा एखादं उत्पत्तीचं आहे. सो असं दिसते की काही तुमच्या पास्ट ॲक्शन्स आहेत, आतापर्यंत तुम्ही जे काही श्रम घेतलेले असतील, कुठलंही क्षेत्र असेल तुमचं पर्सनल लाईफ असेल, तुमच्या रिलेशनशिप संबंधी असेल, फॅमिली असेल, करिअर असेल, बिझनेस असेल, व्हॉटेवर तुम्ही जे काय पूर्वी ॲक्शन्स घेतलेले आहेत ते आता कुठेतरी एक म्हणता येईल की त्याच्या संबंधी काही रिवॉर्ड्स तुम्हाला मिळण्याचे हे पुढचे दिवस आहेत. या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की त्याबद्दल ते त्याच्यावरती एक जाणीवपूर्वक लक्षात आले, ते तुम्ही घेतलेले एफर्ट्स हे कोणाच्या तरी लक्षात आलेत. आणि एक म्हणता येईल की या तुमच्या ज्या क्षमता आहेत, की तुमचं स्वतःचं जी खरी पर्सनॅलिटी आहे
ही कोणाच्या तरी लक्षात आली आहे आणि तुम्हाला एखादी संधी दिली जाईल, एखादी क्रिएटिव्ह संधी ऑफर केली जाईल, काहीतरी क्रिएटिव्ह नेचर ऑफर केलं जाईल. काहींच्या बाबतीमध्ये एखादी गुड न्यूज किंवा फॅमिली वाढण्याचे चान्सेस दिसतात, कारण हे कार्ड खूप फर्टाईल आहे. आणि दुसरं म्हणजे जजमेंटचं कार्ड आहे. जजमेंटचं कार्ड हे मुळात अष्टम स्थानाचं कार्ड आहे. रिजनरेशन, पुनर्निर्मिती, एखाद्या गोष्टीत बाउन्स बॅक करणं किंवा मुळात अष्टम स्थान हे आपल्या जननंदिन क्रियाचं आहे. सो तिथे एक पुनर्जन्म म्हणता येईल, एखाद्या गोष्टीला नवीन स्वरूप देणं, हे अशा प्रकारचे अर्थ होतात या कार्डचे. सो ते इन कंजंक्शन टू एस ऑफ वॉन्ड असं दिसतं आहे की काहींच्या बाबतीमध्ये कदाचित हा फर्टाईल टाईम आहे. म्हणजे जर त्यांना फॅमिली वाढवायची असेल तर त्या मे बी कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित एखादी न्यूज मला मिळू शकते त्या दृष्टीने. दुसरं मला असं जाणवतं आहे की काही करिअरच्या बाबतीत एखादी तुम्हाला संधी ऑफर केली जाईल. तुमचं काम आहे ते कोणाच्या तरी लक्षात येईल. तुम्हाला एक प्रकारे आता हे जजमेंटच्या कार्डवरून तुम्हाला दिसते की या थडग्यामधून सगळ्या व्यक्ती त्या अशा माणसं बाहेर आली आहेत आणि सगळ्या नेकेड फिगर आहेत. सो ही त्यांची ओरिजिनॅलिटी आहे, हे त्यांचं मनाचं पावित्र्य किंवा त्यांची आता अशी झालेली आहे की एक या कार्डच्या बाबत अशी थीम आहे की एक लाईफमधले सगळे स्ट्रगल्स त्यांनी भोगलेले आहेत आणि त्यातून एक पूर्ण मनाची शुद्धता, पावित्र्य त्यांनी मिळवलेलं आहे की सगळ्या प्रकारचे कार्मिक लेसन्स त्यांनी घेतलेले आहे आणि आता कुठेतरी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची इतकी प्युरिटी आहे की एखाद्या लहान बाळामध्ये असेल. सो ही प्युरिटी कधी येते, जेव्हा तुम्ही एखाद्या खूप स्ट्रगल पिरियडमधून जाता, खूप काही सफर करता आणि मग त्यातून तुम्हाला परमेश्वर तुमचा एक परमेश्वराचा एक हस्तक्षेप होतो आणि एक तुम्हाला नवीन एक संधी दिली जाते आयुष्य जगण्याची, एक फ्रीली जगण्याची किंवा काय. सो अशा प्रकारची ही थीम आहे या कार्डच्या मागे. सो मला ओव्हरऑल ह्या सगळ्या कार्ड्सवरून असं दिसतं आहे की तुमची स्वतःचं एक पॉवर ओळखली जाईल किंवा तुमची ओरिजिनॅलिटी काय ही नजरेत येईल. मे बी तुमच्या सुपिरियर्सच्या किंवा एखादी व्यक्ती, इन्फ्लुएन्शियल व्यक्ती तुमच्या आयुष्यामधली, मग फॅमिलीमधली एखादी मोठी व्यक्ती असू शकते, जबाबदार व्यक्ती, एखादं बॅलन्स व्यक्तिमत्व, कॉन्फिडंट व्यक्तिमत्व, जे तुमच्या करिअरमध्ये असेल, तुमचे बॉसेस असतील किंवा काय, की जे तुम्हाला ही संधी ऑफर करतील. एखादी क्रिएटिव्ह फर्टाईल संधी, एखादं काहीतरी ज्यातून तुम्ही एक चांगलं फ्युचर घडवू शकता. मे बी कदाचित प्रमोशन असेल की ज्याने तुमचं काहीतरी अपलिफ्टमेंट होणार आहे असं दिसतं आहे. द वॉटरफॉलचं कार्ड हे तुम्हाला गायडन्स देतं आणि तुला फ्रेंडली क्रिएचर ही सुद्धा आहे ना एक प्रकारचा गायडन्स आहे. तुम्हाला कोणाकडून तरी गायडन्स मिळेल, कोणाकडून तरी मदत मिळण्याचे चान्सेस आहेत. टर्टलची एनर्जी प्रोडक्टिव्ह आहे फार आणि फार बॅलन्स एनर्जी आहे, कारण दोन्ही पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहणारा प्राणी आहे तो. सो ही एनर्जी फार प्रोडक्टिव्ह आहे, बॅलन्स्ड आहे. सो अशा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला फ्रेंडली क्रिएचर, जी त्यांचं आणि तुमचं रिलेशन मे बी फ्रेंडली असेल, अशाकडून काहीतरी ऑफर होण्याचे चान्सेस आहेत. ही एखादी व्यक्ती तुमची सुपिरियर असू शकते, कारण किंग आहे. सो ही व्यक्ती वडीलधारी असू शकते, सुपिरियर असू शकते. एक म्हणता येईल की मॅरिड म्हणजे चांगलं, खूप चांगलं व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती असू शकेल ही, की तुम्हाला ही संधी मिळणार, ऑफर करेल. किंवा तुमच्यामधले हे गुण पाहून की तुम्ही खूप मेंटली बॅलन्स आहात, तुम्ही एक बिझनेस माइंडेड आहात, तुम्ही एक सगळ्या परिस्थितीमध्ये एक फर्ममध्ये राहून डिसिजन्स घेऊ शकता, कॉन्फिडंट आहात सगळ्या बाबतीमध्ये, वेल एज्युकेटेड आहात, खूप हार्मोनियस नेचर आहे तुमचं, सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन सगळ्यांसाठी तुम्ही प्रोटेक्टिव्ह आहात, स्वतःच्या फॅमिलीसाठी, तसंच तुम्ही तुमच्या करिअर लेवलला सुद्धा तुमच्या कलिग्सबद्दल खूप प्रोटेक्टिव्ह आहात, तुमचं फ्रेंडली नेचर असावं. आणि या तुमच्या क्वालिटीज कुठेतरी लक्षात येणार आहेत आणि तुम्हाला काहीतरी ऑफर होण्याचे चान्सेस आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये. हा आपल्या पुढच्या आठवड्याचा स्प्रेड मला सांगता की इथे मे बी तुम्हाला एक तुमचा स्वतःचा अवेअरनेस होईल, एक तुमच्या स्वत्वाची जाणीव झालेली, हा एक खूप चांगला एक फिलिंग
तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ह्या येत्या दिवसामध्ये ह्या आठवड्यापर्यंत तुम्हाला बघायला मिळेल. द वॉटरफॉलचं कार्ड सांगतं की ही एनर्जी, जसे हा वॉटरफॉल पाण्याचा स्रोत वाहत राहतो आणि वाहत्या पाण्यावरती वीज निर्मिती केली जाते. सो हा जो तुमचा आहे ना, ही जी पॉवर आहे तुमच्यामध्ये आतली, तुमची जी इंटरनल शक्ती आहे, जी खरी तुमची पॉवर आहे ती ओळखा आणि त्याचा एक वापर करा तुमच्या अपलिफ्टमेंटसाठी, असा हा या 6 ऑफ सोर्डचा वॉटरफॉलचा मेसेज आहे. सो हा आपण पुढच्या आठवड्याचा बघितला. आता आपण पुढच्या महिन्याचा बघूया साधारणतः काय कल्पना येते. हे कार्ड्स असेच वरती राहू देत आपण. तुमचा मंथली गायडन्समध्ये पहिलं कार्ड जे आहे ते वेनमचं आहे. वेनम एनर्जी आहे ऑयस्टरची. बॉटम ऑफ द डेक ॲडव्हेंचर म्हणजे पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. फार प्रोडक्टिव्ह कार्ड आहे. नॅरो पाथ हे कार्ड आहे. कमिटमेंट, 1 ऑफ रोजेस, कमिटमेंट हे कार्ड दिसते. एस ऑफ स्वोर्ड, किंग ऑफ स्वोर्ड, टू ऑफ कप्स आणि ही आपली एम्प्रेसचं कार्ड आहे. त्याला टायटल आहे ती क्रिएटिव्हिटी. आपण एक काम करू, जरा इथे असंच राहू दे, नंतर आपण ही वरती शिफ्ट करू. ते रीड करताना फार प्रॉब्लेम होतो. आपण विकली गायडन्स तो बघितला. त्याच्यामध्ये काय आहे की एक ऑफर तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि सेम हे पुढच्या आता जो महिन्याचा आपण जो बघतो आहे ना, त्याच्यामध्ये पण सेम रिपीट आहे. एस ऑफ स्वोर्ड आहे बरोबर. एसेस खालोखाल आहेत. एस ऑफ वॉन्ड तिच्या खालोखाल एस ऑफ स्वोर्ड, किंग ऑफ कपच्या खालोखाल किंग ऑफ स्वोर्ड. आणि एनर्जी पण तिची रिपीट झाली आहे. इथे 2 ऑफ स्वोर्ड, इथे 2 ऑफ कप्स. सो इथे ना हा जो पुढचा महिन्याचा जो गायडन्स आहे त्यामध्ये मला असं दिसतं आहे की डेफिनेटली काहीतरी ऑफर तुम्हाला मिळणार आहे. तर 1 ऑफ रोजेस हे कमिटमेंटचं जे कार्ड आहे ना, हे कमिटमेंटचं कार्ड एखादं दाखवते की एखादं नवीन ॲग्रीमेंट किंवा नवीन युनियन म्हणतात, पार्टनरशिप ॲग्रीमेंट असू शकतो. कुठले तरी पेपर्स तुम्ही साईन करणार आहात या पुढच्या महिनाभरात. कदाचित तुम्हाला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटी असू शकते, एखादी पार्टनरशिप असू शकते. म्हणजे याच्याशी रिलेटेड एखादं ॲग्रीमेंट तुम्ही कराल. कदाचित तुम्ही नवीन बिझनेस स्टार्टअप कराल, असं काहीच. पण कुठले तरी पेपर्स तुम्ही साईन करणार. कदाचित एखादी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकाल. बॉटम ऑफ द डेक पेंटॅकल्स आहे, पेज ऑफ पेंटॅकल्स आहे. सो पेंटॅकल संबंधी इनिशियल एखादी स्टेप्स घेणे, सो एक नवीन इन्व्हेस्टमेंट मे बी कराल तुम्ही. तर कुठले तरी पेपर्स तुम्ही साईन करणार डेफिनेटली. कदाचित नवीन घराचं एखादं खरेदी विक्री खत म्हणतात ना, ते साईन कराल. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे इन कंजंक्शन टू एस ऑफ स्वोर्ड. ही अचानकपणे येणारी ऑपॉर्च्युनिटी आहे. ती तुम्ही अडवू पण शकणार नाही. एकदम सडनली तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येईल. आणि बॉटम ऑफ द डे एक पेज ऑफ पेंटॅकल सांगतं, कदाचित तुम्हाला त्याचा एखादा मेसेज वगैरे येईल. सो ही एक जी आहे ना, ती खूप एक प्रॉस्पेरिटी देणारी आहे ऑपॉर्च्युनिटी असं म्हणतात. एक प्रकार ब्रेक थ्रू म्हणतात ना, अचानकपणे काहीतरी लाईफमध्ये टर्न आला, सगळ्या गोष्टी एकदम मस्त, तसं काहीतरी एक हे कार्ड आहे ना, खूप फोर्सचं आहे. जसं एस ऑफ स्वोर्ड हे एक प्रकारे म्हणतात ना की
वीज कशी लखाकते एका झटकन, तशा प्रकारचं आहे. तुम्ही या महिन्यामध्ये तुमचे मेंटल पॉवर्स पण खूप वापरणार आहात. एक ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे तुमचं, मेंटली ॲक्टिव्ह पिरियड तुम्हाला जाणवेल. कारण ह्या अशा ऑपॉर्च्युनिटीज आल्यानंतर एक तुम्ही स्वतःला खूप उत्साही समजाल. 2 ऑफ कप्ससुद्धा दाखवते की कुठल्या तरी गोष्टीमध्ये युनियन आहे, एक ॲग्रीमेंट तुम्ही मे बी साईन करणार आहात. कदाचित पार्टनरशिपमध्ये याल, 2 व्यक्ती एकत्रितपणे करण्याचे चान्सेस दिसतात. हे कमिटमेंटचं कार्ड आहे. 2 ऑफ कप्स हे सुद्धा कमिटमेंटचं कार्ड आहे आणि हे सुद्धा इज फॉर 1 ऑफ रोजेस, याला पण कमिटमेंटचंच मिशन. सो कदाचित तुम्हाला जे काही आता ऑफर केलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुमची कमिटमेंट पण कदाचित टेस्ट केली जाईल, असं पण इथे अर्थ होतो. आता ह्या पहिल्या ज्या 3 कार्डचा अर्थ बघितला ना, तर असं मे बी दाखवतं आहे की काही बाबतीमध्ये ही जी नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे ना, ती तुमच्याकडून एक प्रकारची कमिटमेंट डिमांड करणार आहे. दुसरं म्हणजे कदाचित तुम्हाला एक थोडंसं फार इन्व्हॉल्वमेंट पण त्यामध्ये यावे लागेल. स्वतःची एफर्ट्स तुम्हाला लावावे लागणार आहेत, एक स्ट्रिक्ट एफर्ट्स म्हणता येईल. किंग ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे. सो तुम्हाला या बाबतीत व्यवस्थित पूर्ण मेंटल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. सगळ्या बाबतीत एक प्रकारे तुम्ही आणि दुसरं एक आहे की किंग ऑफ स्वॉर्ड इन कंजंक्शन टू 2 ऑफ कप्स हे जे कार्ड आहे ना, 2 ऑफ कप्स हे एक प्रकारे एखादं ॲग्रीमेंट साईन करणं किंवा असं पण होते का नवीन बिझनेस रिलेशनशिप, पार्टनरशिप. सो आणि किंग ऑफ स्वॉर्ड हे लॉ आहे. सो लॉ, कायद्याशी रिलेटेड एखादं ॲग्रीमेंट वगैरे ते मे बी कदाचित तुम्ही त्याशी रिलेटेड काही कागदपत्र तुम्ही साईन कराल, असंही होऊ शकतं. सो इथे ना ही तर एक साईड आहे की ऑपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येते आहे की ती एक प्रकारे तुम्हाला तुमचं सेल्फ रिअलायझेशन घडवणार आहे असं म्हणता येईल. पण हे ना, द वेनमचं कार्ड हे सेल्फ रिअलायझेशन थ्रू सफरिंग्स पण दाखवतं. कारण तुम्हाला त्यामागे तुमचे आता खूप एफर्ट्स, कारण हे सगळं नवीन आहे, तुमच्या आयुष्याला एक नवीन टर्निंग पॉईंट म्हणता येईल. कारण एस ऑफ स्वॉर्ड हा एक प्रकारचा टर्निंग पॉईंट, ब्रेक थ्रू किंवा एक ट्रान्सफॉर्मेशन असं दाखवणारं कार्ड आहे. सो ही जी एक संधी असेल, मे बी कदाचित नवीन असेल खूप, की त्यामध्ये तुम्हाला द नॅरो पाथ हे कार्ड मला असं दाखवतं आहे की काही बाबतीत तुम्हाला मिस्टेक्सला चान्स नाही आहे तिथे, किंवा तुम्हाला तिथे पूर्ण तुमचा फोकस वापरायचा आहे, किंवा खूप केअरफुली तुम्हाला किंवा एक ठराविक चौकटीमध्ये कन्फर्मिटीमध्ये काम करावं लागेल. कदाचित ऑर्थोडॉक्स पद्धतीने करावं लागेल. म्हणजे एक काही ऑर्गनायझेशन असतात की तिथे जे नियम आहेत ते पूर्वापार चालत आलेले असतात. असे कदाचित त्या बाबतीत तशा प्रकारे तुम्हाला काही करावं लागेल की तिथे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी नाही आहे. तुम्हाला जसं आहे तसं वागायचं आहे किंवा त्या पद्धतीतच चौकटीतच काम करायचं आहे, असं होऊ शकतं. सो इथे थोडंसं एक प्रकारे म्हणता येईल की तुमची कमिटमेंट टेस्ट केली जाईल. मी तुम्हाला म्हटलं ना, कारण नॅरो पाथ इन कंजंक्शन टू कमिटमेंटच्या कार्डला आहे. सो इथे एक प्रकारचा गायडन्स या ऑयस्टर कार्डवरून काय आहे की तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन तर होणार आहे. यातून तुम्ही एक स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून जाल. तुम्हाला काहीतरी यातून नवीन प्राप्ती होईल, एक नवीन प्रकारचं एक जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला. पण त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला थोडंसं सफरिंग असणार आहे, हे डेफिनेटली आहे. कारण प्रत्येक चेंज हा सहज नसतो. त्या एक ठराविक आपल्याला त्या फेजमधून, या प्रोसेसमधून जावंच लागतं. सो द वेनमचं कार्ड हे सफरिंग, सेल्फ रिअलायझेशन थ्रू सफरिंग हा त्याचं थीम आहे या कार्डची. सो दुसरं असं सांगता येईल की ऑयस्टरचं कार्ड हे तुम्हाला पेशन्स ठेवायला सांगते की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक थोडंसं पेशन्स असतो तुमच्यामध्ये. कुठेही भटकू नका, सन्मार्ग सोडू नका, की आपल्या फोकस राहणं. म्हणून तुम्हाला किंग ऑफ स्वॉर्डचं कार्ड आहे की तिथे एक रॅशनॅलिटी तुम्हाला वापरायची, फोकस राहायचं आहे. आपल्या सगळ्या पॉवर, ज्या इंटेलेक्च्युअल पॉवर्स आहेत तुम्हाला वापरायचं आहे. तुमचं माइंड फोकस असला पाहिजे सगळ्या बाबतीत. तुमच्या मनाची काय तिथे कुठेही द्विधावस्था असता का नाही. प्रत्येक बाबतीमध्ये एक लॉजिक, रिझनिंग पॉवर तुमची वापरायची आहे, असं म्हणता येईल. की ती जी काही बाब आहे, ते जे काही जॉब आहे, प्रोफाईल, ते तुम्ही कंट्रोल करायचं आहे इफिशियंटली. तिथे तुमची कमिटमेंट दिसली पाहिजे अशा प्रकारे, की तिथे कुठेही चालढकल किंवा एक म्हणता ना की नजर हटी तो दुर्घटना घटी,
असा जो काही आहे ना त्या प्रकारे, की इथे तुम्हाला फुल कमिटमेंट करायचं आहे. इथे कुठेही तुम्हाला तुमचा सन्मार्ग सोडायचा नाही आहे, त्या मार्गावरून भटकायचं नाही आहे, कारण इथे चान्सेस नाही आहेत मिस्टेकला. एक वन वे असल्यासारखं आहे. सो हे कार्ड तुम्हाला असं सांगतं की तिथे कुठेही तुम्ही किंवा तिथून पळवाट काढणे एखाद्या गोष्टीतून खूप जबाबदारी आहे किंवा काय. सो एक तिथे तुम्हाला फर्म राहायचं आहे, कॉन्फिडन्स. सो किंग ऑफ कप्स पण आहे आणि किंग ऑफ स्वोर्ड पण आहे. ऑयस्टरचं कार्ड तुम्हाला सांगतं की तुम्ही पेशन्स असू दे तुमच्या मनामध्ये. काही गोष्टी ह्या मे बी काही स्ट्रगल असेल किंवा काही असेल, थोडंसं एक तुमचं नेचर तुम्ही सिक्रेटिव्ह असू दे. काही गोष्टी तुम्ही ॲज अ सिक्रेटिव्ह राहा. इनफॅक्ट स्वतःवरती डाऊट घेऊ नका किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपण एक प्रकारे ओशाळून जातो किंवा एक थोडासा शायनेस येतो. एखाद्या नवीन गोष्टीला फेस करताना आपण डाऊटफुल होतो, आपल्याच कॅपॅसिटीवरती डाऊटफुल होतो. तसं तुम्ही व्हायचं नाही आहे. कारण तुमच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहे. हे जर ॲनिमल स्पिरिट तुम्हाला आलेलं आहे तर तुमच्यामध्ये अशा क्वालिटीज आहेत की ज्या गोष्टी तुम्ही मनावरती घ्याल त्या तुम्ही एक ग्रेसफुली त्याला एक मूर्त रूप द्याल. सो ह्या क्वालिटी तुमच्यामध्ये आहेत. एखादी गोष्ट मनात आणली तर ती वास्तवात उतरवण्याच्या क्वालिटीज तुमच्याकडे आहेत, कारण हे ऑयस्टर कार्ड तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही काहीही असेल तरी थोड्याशा गोष्टी, थोडंसं नेचर तुमचं सिक्रेटिव्ह असू दे. काही गोष्टी अगदीच एक साधारणतः परिस्थितीचं एक हे राखण्यासाठी की हा इनिशियल पिरियड कसं जातो आहे किंवा काय, यासाठी ते एक थोडासा पेशन्स मनात राहू दे, थोडंसं नेचर सिक्रेटिव्ह राहू दे. आणि जनरस हा सगळ्यांसाठी असा इथे ऑयस्टरचा आहे मेसेज. वेनमचं कार्ड पण तुम्हाला सांगतं की जी काही परिस्थिती आहे ती पहिल्यांदा आधी ॲक्नॉलेज करा. तुम्ही ती बदलण्याचा लगेचच प्रयत्न करू नका. आधी ती परिस्थितीचा आढावा घ्या, कसं काय आहे, ॲक्नॉलेज करा ती परिस्थिती आणि मग चेंज करण्याचा विचार करा. सो इथे सुरुवातीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला जपून घ्यायचे आहेत म्हणता येईल. वेनमचं कार्ड हे एक प्रकारे असंही सांगतं की कदाचित तुमच्या रिल्म म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या ऑऱ्यामध्ये किंवा एक तुमच्या रिल्ममध्ये एखादी व्यक्ती असू शकते, एखादं रिलेशनशिप असं असू शकतं किंवा काही शब्द असू शकतात तुमचे की जे तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतात. असं की एखादी आजूबाजूची व्यक्ती असू शकते की तुम्हाला त्रासदायक होऊ शकेल किंवा मग तुमचे वर्ड्स किंवा त्यांचे वर्ड्स हे तुम्हाला त्रासदायक हार्मफुल होऊ शकतात. त्यामुळे पहिल्याच बाबतीत या चेंजेसला सामोरी जाताना पहिल्या झटक्यातच एखादं मत बनवू नका. एक परिस्थितीचं ॲक्नॉलेजमेंट करा आणि मग ती बदलण्याचा पुढे जाऊन विचार करा. असा एक प्रकारचे मेसेज आहे. पण ही जी काही संधी आहे ती तुम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉस्पेरिटी देणार आहे. कारण इथे एम्प्रेसचं कार्ड आहे. सो एम्प्रेसचं कार्ड हे तुम्हाला सक्सेस दाखवतं. तुम्ही जे करणार त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाल किंवा जे काही तुम्ही हातात घेणार आहे, ज्या मार्गाने तुम्हाला जाणार आहे तिथे तुम्हाला तुमचा पुढे ग्रोथ पिरियडच दिसून येईल डेफिनेटली. इनफॅक्ट बॉटम ऑफ द डेक पेज ऑफ पेंटॅकल्स हे सुद्धा फार पॉझिटिव्ह, फार पोटंट असलेलं कार्ड आहे. सो हा एक तुमच्या महिन्याचा गायडन्स आहे. सो हा जर महिना तुम्हाला एक थोडंफार आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावरती कुठल्याही प्रतिक्रिया देण्याचा आहे. प्रतिक्रिया देताना कुठल्याही प्रकारचा सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट सुरुवातीचे काही दिवस सिक्रेसी बाळगण्याचा सल्ला आहे असं इथे दिसतं आहे. आता आपण पुढच्या डिसेंबर एंडपर्यंतचा काय गायडन्स तुम्हाला टॅरोमधून मिळतो ते पाहूया. सो हे जे पहिलं काळ आहे ते फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट प्रोफेसी, ॲनिमल स्पिरिट डिअर आहे. बॉटम ऑफ द डेक टेन ऑफ स्वोर्ड. टेन ऑफ स्वोर्ड्समुळं तर सांगतं की आता तुमचा कठीण पिरियड एंड होणार आहे आणि इथून सुरुवात होणार आहे. म्हणजे मे बी ही जी काय मधली फेज असणार आहे ना ती
या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये सेटल होईल असं दिसतंय. कारण 10 ऑफ सोर्ड्स सांगतं की तुमचा एक पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार आहात. हे 10 ऑफ सोर्ड्सची गॅरंटी आहे. डायव्हर्सिटी. सो तुम्ही स्वतःला खूप बहुतेक डायव्हर्सिफाय कराल आणि तुम्हाला प्रोफेसी म्हणजे बऱ्याच गोष्टींचं अंतर्ज्ञान होईल. तिथे परिस्थिती मे बी या एक ठराविक पिरियड सुरुवातीचा गेल्यानंतर तिथे कसं वागायला हवं, पुढे कसं मॅनेज करायला हवं, या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला आपोआपच होईल या प्रोफेसीवरून मला असं वाटतं आहे. आणि पहिलं काळ हे फॉरेस्ट आहे. सो फॉरेस्ट हे कसं असतं, पूर्ण अगदी झाडांनी व्यापलेलं असते की तिथे रस्ता तसा दिसत नाही. सो ही अशा प्रकारची मला इथे थीम दिसते की सुरुवातीला आपल्याला आतमध्ये शिरताना थोडं भीतीदायक वाटू शकतं, पण कदाचित पुढे आपल्याला मे बी कदाचित चांगला निसर्ग पाहायला मिळू शकतो आतमध्ये गेल्यानंतर, आतमध्ये शिरल्यानंतर. सुरुवातीच्या काळामध्ये मे बी कदाचित पाऊलवाट पण सापडणार नाही, पण पुढे जाऊन कदाचित खूप आपल्याला एखादा ओढा दिसेल, छान निसर्ग दिसेल, झाडं फुडं छान, पक्षी प्राणी किलबिलाट छान ऐकू येईल असं म्हणता येईल. सो ही जी फेज आहे ना, ही पुढे निवळणार आहे असं या पहिल्या 4 कार्ड्सवरून तर दिसतं आहे. आणि डायव्हर्सिटीचं काळ मुळात तुम्ही सांगताय की तुम्ही स्वतःला खूप डायव्हर्सिफाय कराल. बऱ्याच कुठल्या एका गोष्टीवरती कायम राहणार नाही आहात तुम्ही. मे बी तुम्ही एक स्वतःचं नॉलेज वापराल, एक स्वतःच्या कक्षा तुम्ही वाढवाल असं दिसते. का टॅरो कार्ड्स पाहूया. 4 ऑफ कप्स. सो 4 ऑफ कप्स ही मुळात कदाचित खिन्नता आहे, एक मनाची कुठेतरी एक दुःखी जाणीव असं म्हणता येईल की कुठेतरी मनामध्ये एक दुःख आहे. भले काहीतरी ऑफर करता युनिवर्स तुम्हाला, पण एक काहीतरी गमवल्याचं दुःख किंवा काही मे बी कदाचित इथे जे म्हटलं ना, मे बी एखादं रिलेशनशिप असू शकतं आजूबाजूला की जे तुम्हाला थोडंसं घातक असू शकेल किंवा त्यांचे शब्द कदाचित तुम्हाला एक त्रासदायक ठरणारे असू शकतात. सो इथे 4 ऑफ कप्स हे सुद्धा एक प्रकारचे नातेसंबंधच आहे. कप्स म्हणजे नातेसंबंध. द जजमेंटचं कार्ड. आता जजमेंटचं कार्ड मी तुम्हाला पहिल्याच वेळी सांगितलं. जजमेंटचं कार्ड म्हणजे एखाद्या गोष्टीतून तुम्ही आता फ्री झालात, प्युअरिटी आली, तुम्ही त्यातून बाहेर पडलात, त्या सगळ्या स्ट्रगलमधून आता तुम्ही एक तुमचं सेल्फ अवेअरनेस तुम्हाला मिळालं आहे. सो या पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही बाहेर पडणार आहात हे असं दिसतं आहे. हे जे काय दुःख आहे ना, त्यातून आता तुमची ही मुक्तता होणार आहे या पुढच्या 3 महिन्यामध्ये. डेथ अँड रिबर्थ. वाचन. ही दोन्ही कार्ड अष्टम स्थानाची आहेत. मुळात डेथ कार्ड हे सुद्धा अष्टम स्थानाचं आहे आणि जजमेंट हे सुद्धा अष्टम स्थानाचं आहे. नाईन ऑफ स्पोर्ट्स. हँगमॅन. मला असं वाटतं थोडीशी जागा कमी पडेल, तर मी जरा थोडे कार्ड्स ॲडजस्ट करते. आधी हे सगळे आपण पाहूया कार्ड्स कोणते येत आहेत ते. 9 ऑफ स्पोर्ट नंतर द हँगमॅन आहे, 5 ऑफ स्पोर्ट्स आहेत आणि एस ऑफ स्पोर्ट्स. स्पोर्ट्सची कार्ड्स ही जास्त आहे. सो वैचारिकदृष्ट्या एक बराच स्ट्रगल दिसतं आहे मला. 10 ऑफ सोड, एस ऑफ सोड, 5 ऑफ सोड, 9 ऑफ स्पोर्ट्स. वॉन्ट्स नाही आहेत. सो हा वैचारिक पातळीवरती या बऱ्याच गोष्टी मे बी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत असं दिसतंय की जिथे तुमची बुद्धिमत्ता, एक जजमेंट करण्याची एक स्किल्स या तुम्हाला जास्त वापराव्या लागणार आहेत. तुमची विद्वत्ता, लॉजिक, रिझनिंग या गोष्टीवरती जास्त भरच आहे.
ओके. सो बहुतेक तुम्हाला सगळी कार्ड्स आता व्यवस्थित दिसत आहेत. इनफॅक्ट ही थोडीशी वरती गेली तरी काही हरकत नाही. ओके. इथे या कार्ड्सवरून तर दिसते इनिशियल 4 ऑफ कप्सचं कार्ड जे आहे ना ते तरी सांगते की इनिशियल पिरियडमध्ये तुम्ही मे बी कदाचित सॅटिस्फाईड नसणार आहात, किंवा मग तुम्ही एक म्हणता येईल की त्या परिस्थितीवरती कदाचित तुम्ही काही विचार कराल. एक कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे 4 ऑफ कप्स. आणि जर प्लॅनेटरीची ऊर्जा जर बघितली आपण, याचं डिकॅन चेक केलं तर ही 4 ऑफ कप्स एक प्रकारे मून इन कॅन्सरची एनर्जी आहे. सो मून चंद्र स्वतःच्या स्वराशीत कर्कमध्ये चंद्र बलवान असतो सो मनावरती एक तुम्ही कंट्रोल घ्याल. आधी परिस्थितीचं एक पूर्ण अनवलोकन कराल. भले तुम्ही डिससॅटिस्फाईड असाल त्यामध्ये, बरेच काही बाबतीमध्ये तुमचा इमोशनल लॉस पण असेल, काही तुमचे इमोशन्स हर्ट झालेले असू शकतात, पण त्या परिस्थितीमध्ये त्याचा विचार करणार तुम्ही व्यवस्थित आणि एक ॲडॅप्ट करण्याचा प्रयत्न कराल. इन कंजंक्शन टू हँगमॅनचं कार्ड. हँगमॅनची मुळात थीमच आहे की एखाद्या परिस्थितीला ॲडॅप्ट करणे, एका वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन त्याला, कारण परिस्थिती बदलता येत नाही तर सो आपली विचारसरणी बदलणे हा कुठेतरी हँगमॅनचा एक थोडंसं सॅक्रिफाईस मे बी करावं लागेल. काही बाबतीमध्ये एक आपल्या मनाला बुरड घालावी लागेल, किंवा काही बाबतीमध्ये आपले विचार आहेत ते डावलून आपल्याला दुसऱ्याचे ॲक्सेप्ट करावे लागतील. पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आणून आहे त्या परिस्थितीला ॲज इट इज ॲक्सेप्ट करणं हे मुळात हँगमॅनचं थीम आहे. सो इन कंजंक्शन टू 4 ऑफ कप्स दाखवते की सुरुवातीला भले तुम्ही डिसअपॉइंटेड असाल त्या परिस्थितीबाबत, पण पुढे जाऊन तुम्ही त्या परिस्थितीशी जुळवून घ्याल, ॲडॅप्ट कराल, त्यावरती एक विचारपूर्वक एक काहीतरी चेंजेस आणण्यासाठी त्यासाठी एक विचार करा, एक डीप कंटेम्प्लेशन करा असे दिसते. थर्ड कार्ड ते जजमेंटचं आहे. जजमेंटचं कार्ड मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे की एक प्रकारे नवनिर्मिती, पुनर्जन्म किंवा एक रिन्युअल, एक स्वतःच्या विचारांचं रिन्युअल मे बी आहे. इन कंजंक्शन टू 5 ऑफ सोड आहे. सो काही विचारपासून तुम्ही डिटॅच व्हाल. इन कंजंक्शन टू हँगमॅनसुद्धा आहे. सो तुम्ही एक ठराविक एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वाहून काही गोष्टींबद्दल सॅक्रिफाईस कराल काही बाबतीत, कारण इथे ना सोर्सच जास्त आहेत. सो ह्या बऱ्याचशा गोष्टी या वैचारिक लेवलवरती, तुमच्या बुद्धिमत्तेच्या लेवलवरतीच आहेत सगळ्या. सो ही सगळी ॲडजस्टमेंट जी मी परिस्थितीशी करणार आहात ना ती आधी ते सगळे बदल हे तुमच्या वैचारिक बाबतीतच होणार आहेत पहिल्यांदा. सो इथे तुम्ही स्वतः तुमच्या विचारांनी स्वतःला तयार कराल, तुमच्या बिलीफ सिस्टीमवरती तुम्ही काम कराल असे दिसते. आणि त्यातून तुम्ही मुक्त व्हाल, कारण ही 5 ऑफ सोडची डिटॅचमेंटची एनर्जी आहे, ही विनस इन ॲक्वेरियसची एनर्जी आहे. सो त्यातून तुम्ही त्या विचारातून तुम्ही डिटॅच व्हाल. मे बी कदाचित काही निगेटिव्हिटी असेल, काही जे त्रासदायक होत असतील काही गोष्टींवरती, त्यावरती तुम्ही तुमच्या विचारांनी कंट्रोल घ्याल. इन कंजंक्शन टू जजमेंटचं कार्ड आहे. जजमेंटचं कार्डच मुळात ट्रान्सफॉर्मेशन आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ती प्युअरिटी येते जेव्हा हे असे सफरिंग्स लाईफमध्ये घडायला लागले ना, की एक प्रकारची प्युअरिटी येते. आपण आतून बाहेरून पूर्ण प्युअर होऊन जातो. बऱ्याचशा गोष्टी, सगळी निगेटिव्हिटी आपल्यातली निघून जाते. काही बाबतीमध्ये आपण बरेच चेंजेस लाईफमध्ये. सो जजमेंटचं कार्ड असं दाखवतो. यानंतर तुम्हाला बरेचसे चेंजेस दिसून येतील तुमच्या कार्यक्षमतेमध्ये, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कामामध्ये तुम्ही. आणि ते चेंजेस जे आहेत, ते जजमेंट्स हे कार्ड आहे, चेंजेस हे पुढच्या बेटरमेंटसाठी दाखवतात, पुढच्या ग्रोथसाठी. मग कदाचित तुम्ही तुमचा पास्ट एक्सपिरियन्स, तुमचा आतापर्यंतचा अनुभव असेल करिअरमधला किंवा काय, तो वापरून हे चेंजेस निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. ते जजमेंटचं कार्ड दाखवतो. या परिस्थितीतून, ह्या कॉन्फ्लिक्ट सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमचं कदाचित पूर्वीचं नॉलेज वापराल, पूर्वीचा एक्सपिरियन्स तो वापराल, असं हे कार्ड दाखवतो.
काही बाबतीमध्ये एखाद्याच्या बाबतीमध्ये लिगल जजमेंट त्याच्या बाजूने होण्याचे चान्सेस दिसतात, हे पण आहे असं. सो म्हणजे काय आहे की तुमच्या विचारांमध्ये तुम्ही क्रांती आणणार आहे. तुमचा जो कॉन्शियसनेस आहे, मुळात आपलं कॉन्शियस माइंड हे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी ग्रास्प करत असतं. तिथे जेव्हा आपण बदल घडवतो तेव्हा एक कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये त्या बिलीफ सिस्टीम्स ते आपण चेंज करू शकतो अशा प्रकारचं. सो इथे तुमच्या कॉन्शियसनेसमध्ये तुम्ही बदल आणणार आणि त्यामुळे तुम्हाला एक फ्री झाल्याचं तुम्हाला जाणवेल. या सगळ्यातून तुम्ही एक क्लॅरिटी ठेवून एक प्रकारची क्लॅरिटी ठेवून तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये वावरू शकता. सो हा एंड पिरियड जाऊन एक नवीन सुरुवात डेफिनेटली तुम्हाला होणार आहे. कारण बॉटम ऑफ द डे 10 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड सांगतं की एखाद्या पेनफुल सिच्युएशनमधून बोध घेऊन तुम्ही त्यातून बाहेर पडणार आहात. वेणमचं कार्डसुद्धा सांगतं की सेल्फ रिलायझेशन आफ्टर सफरिंग्स. आणि ही फॉरेस्टची थीम पण मी तुम्हाला सांगितली की सुरुवातीचा पिरियड कदाचित तुम्हाला ब्लॅक दिसेल, पण पुढे जाऊन मे बी कदाचित तुम्हाला एक सूर्यकिरण आतपर्यंत पोचतील, एक खूप मे बी चांगला व्ह्यू तुम्हाला दिसेल. सो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढे तुम्हाला एक चांगलं वातावरण मे बी इनिशियल स्टेजला नसेल, पण पुढे जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या कम्फर्टेबल फील होतील. सो ही जी काय या गोष्टी आहेत ना, हे जे काही चेंजेस तुमच्या लाईफमध्ये तुम्ही आणणार आहेत पुढच्या 3 महिन्यामध्ये, हे तुमच्या वैचारिक लेवलला आहेत. हे तुम्ही स्वतः तुमच्या कॅपॅसिटीमध्ये करणार आहात आणि त्या क्षमता तुमच्यामध्ये आहेत. मेन म्हणजे एस ऑफ स्वोर्ड हे ते दाखवतं, ब्रेकथ्रूचं कार्ड आहे एस ऑफ स्वोर्ड. सो ह्या बौद्धिक क्षमता ह्या मुळात तुमच्यामध्ये आहेत. सो त्या कुठेतरी ॲक्टिवेट होणार. हा तुमचा खूप एक वैचारिक ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे या पुढच्या 3 महिन्यामध्ये. या नवीन गोष्टीमध्ये, नवीन चेंजेस, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये सेटल होण्यासाठी हा एक पिरियड चांगला आहे. सो हे एक इंटरप्रिटेशन होतं या तुमच्या पुढच्या आठवड्याचं, महिन्याचं आणि डिसेंबर एंडिंगपर्यंतचं. तुम्हाला पाईल नंबर 1 रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला. फाईल नंबर 2 तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. आपल्याला पाहायचं की पुढचा आठवडा, पुढचा महिना आणि पुढचा 1 डिसेंबर एंडिंगपर्यंतचा पिरियड तुम्हाला कसं जाणार आहे. काही कार्ड्स ड्रॉ करूया. सिंगल ड्रॉ करेन मी, म्हणजे पूर्ण महिन्याची आतापर्यंतचा जो कालखंड आहे त्या सगळ्या ह्याची एक साधारणतः आयडिया येईल. पहिल्यांदा आपण या पुढच्या आठवड्याचा वेध घेणार आहोत. सॉरी,
बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ पेंटॅकल्स. एक मिनिट. बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड आहे. लास्ट क्वार्टरचं जे प्रेडिक्शन आहे त्यासाठी आपण हा डेक वापरणार आहोत. Bottom of the deck 9 of coins. Sorry. So first of all आपण ऋण पाहूया. मन्नाज ऋण आहे. नेक्स्ट वीकचं प्रिडिक्शनसाठी आहे. पहिलं कार्ड जे आहे ते स्वोर्ड आहे. द गार्डन, 5 रोजेस गार्डन, वाइडरनेस, लायन, लायनची एनर्जी आहे. Ace of Wand, 8 of Pentacles, the Fool, and 2 of Pentacles. Sorry. या इनिशियल कार्ड्सवरून तरी असं दिसतंय की या पुढच्या येत्या आठवड्यामध्ये एखादी नवीन संधी तुम्हाला ऑफर होईल. त्यामुळे काही बाबतीत तुमच्या लाईफमधली जी निगेटिव्हिटी आहे ना ती बाजूला होणार. ते स्वोर्ड हे जे आर्किटाईप आहे ना हे असं दाखवते की काही बाबतीत एखादी सिच्युएशन असेल त्यातली निगेटिव्हिटी हे दूर होणे, दोन भाग होणे एखाद्या गोष्टीचे. जसं स्वोर्ड चालवल्यानंतर एखाद्या गोष्टीचे 2 पीसेस होतात, तसे तुमच्या लाईफमधली ही जी काही निगेटिव्हिटी आहे ना ती आता गळून पडणार आहे. ती एक बाजूला केली जाणार आहे. या पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्याचं एक
एक साधारणतः येणार. लायन आहे, लायन सिंह. सो हे एक प्रकारे सिंहराज आपण म्हटलं ते पंचमात आहे. सो एक क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी, एक एखादी इमॅजिनेशन असेल तुमची की तुम्ही तुमच्या वर्क लेवलला आणाल काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी, असं असू शकतं. बऱ्याच बाबतीत तुम्ही तुमचे रिसोर्सेस बॅलन्स करून एखादी रिस्क असेल ही, किंवा अगदी काहीतरी नाविन्य तुमच्या वर्क लेवलला, करिअर लेवलला तुम्ही आणणार असाल असं दिसतं आहे. ही एखादी अशी ऑपॉर्च्युनिटी आहे जी खूप फर्टाईल आहे की त्याच्यावरती काम केल्यानंतर एक बरेच चांगले प्रॉस्पेक्ट्स तुम्हाला मिळण्याचे आहे. आणि एक प्रकारे बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ पेंटॅकल्स ही एक प्रकारे दैवी संधी आहे, किंवा ही जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला ऑफर केली जाणार आहे ना, याला तुम्ही लायक आहात, किंवा एक जे तुमच्या हक्काचं आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे. एक प्रकारे कदाचित हे 6 ऑफ पेंटॅकल्स हे एम्प्लॉयरकडून एखादी गोष्ट दिली जाणे, किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला फॉर्च्यून शेअर करते, अशा प्रकारचा हा अर्थ होतो. सो एक मे बी ही एखादी संधी आहे जी तुम्हाला सुदैवाने मिळणार आहे. तुमचं एक कदाचित तुमचं एक लाईफमध्ये काहीतरी एक पॉझिटिव्ह चेंजेस आणेल. एक फर्टाईल आहे. काहींच्या बाबतीमध्ये एखादी नवीन प्रमोशन असू शकतं. ही एखादी संधी म्हणजे एखादी जॉब ऑपॉर्च्युनिटी, अप्रेंटिसशिप असू शकते. पूर्णपणे नवीन काहीतरी की जिथे बेस लेवलपासून तुम्हाला काम करावं लागेल. 8 ऑफ पेंटॅकल्स हे पूर्ण नवीन जॉब, किंवा एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी, किंवा एखादी पूर्णपणे जॉब असेल तर पूर्णपणे नवीन एखादा, किंवा मग जॉब ही अशी बिगिनिंग आहे की काहीतरी नवीन करताय तुम्ही, मे बी की ज्याचा तुम्हाला पास्ट एक्सपिरियन्स नाही आहे. द फूलचं कार्ड सांगतं की एक प्रकारची ही रिस्क आहे जी तुम्ही घेणार आहात. पण ही जी दैवी संधी आहे ती मे बी कोणीतरी तुम्हाला ऑफर करेल. कदाचित एम्प्लॉयरकडून तुम्हाला प्रमोशन ऑफर होईल, किंवा एखादी जॉब्स, किंवा परमेश्वराच्या कृपेने एखादी संधी तुम्हाला मिळेल, किंवा तुमचे जे काही एफर्ट्स आहेत की ज्याच्यामुळे आता एक तुमच्या नशिबाचे चित्र पालटून काही जो तुमचा निगेटिव्ह पिरियड हा बाजूला होणार आहे. एक बऱ्याचशा बाबतीत क्लॅरिटी येईल. या 2 कार्डांचा मी जरा हे बघते काय सिग्निफिकन्स आहे यामध्ये. सो लायनची एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे द एपिटमी ऑफ पीस अँड स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही हे पीस अँड स्ट्रेंथ मिळवलेलं आहे. तुम्ही एक प्रकारे सिंह जंगलाचा राजा असतो. सो ते एक नेतृत्व गुण तुमच्यामध्ये असतील, किंवा तुम्ही लीड करत असाल काहीतरी, किंवा इतरांपेक्षा तुम्ही काहीतरी एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी केली असू शकते. म्हणजे हा वाइल्डरनेस आहे, म्हणजे घनदाट जंगल आहे की जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. हा काळोखी आहे. पण आता त्याचं इथे एक प्रकारे नंदनवन, एखादं गार्डन झालं आहे. सो काहीतरी गोष्ट तुम्ही निर्माण केली आहे, एखाद्या गोष्टीवरती मास्टरी तुम्ही केलेली आहे, काहीतरी कलात्मकता, मे बी कलेच्या दृष्टीने काहीतरी केलं असेल. कारण हे सुद्धा वॉन्डसुद्धा कलात्मकता आहे, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी. कुठल्या तरी क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये तुम्ही मास्टरी केली, आणि त्यामुळे ही जी निगेटिव्ह फेज आहे ना ही बाजूला येऊन पडणार आहे. काही बाबतीत क्लॅरिटी मिळेल, काहीतरी नवीन संधी तुम्हाला, ऑपॉर्च्युनिटी या पुढच्या आठवड्यामध्ये ऑफर केली जाईल असं दिसतं आहे. हा आपण साधारणतः या वीकचा गायडन्स पाहतो आहे. ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही एन्जॉय कराल. भले त्यामध्ये तुमचं थोडंसं जम्बलिंग होईल, किंवा ती सुरुवातीला हाताळताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला बॅलन्स कराव्या लागतील. एखादी तारेवरची कसरत होऊ शकते, किंवा मल्टीटास्किंग करावं लागेल तुम्हाला. पण बऱ्यापैकी तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय कराल, कारण ते पॅशन तुमच्यामध्ये आहे असं दिसतंय. कदाचित ही संधी अशी असू शकते की ज्यातने तुम्हाला काहीतरी सेवा देता येईल, एखाद्याला मदत करता येईल, अशी एखादी संधी असू शकते. सो हा एक पुढच्या आठवड्याचा गायडन्स आहे. आता आपण या महिन्याचं पाहूया. पन्नास रूलचा पण आपण विचार करू त्याचवेळी. तर रिवर हे कार्ड आहे, रिवर.
द सँड्स ऑफ टाईम. सध्या एक साधारण बघितलं तर रिव्हर ही सतत वाहत असते, नदीचं पाणी वाहत असतं. सो एक प्रकारची मुवमेंट आहे तिथे, कुठेही असं साचलेलं किंवा स्तब्ध पाणी नाही आहे, मुवमेंट आहे, एक नाविन्य आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. कदाचित ही येणारी संधी असेल की ती बऱ्यापैकी तुमच्यामध्ये नाविन्य आणले किंवा त्यामध्ये एखादा प्रवाह, म्हणजे तुम्हाला मे बी त्या प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी असायला पाहिजे किंवा काय, किंवा त्याला त्यामध्ये एवढी मुवमेंट आहे किंवा काही की जिथे तुम्हाला फार वेळेचं भान ठेवावं लागणार आहे. सगळ्या गोष्टी मे बी एक टाईम बेसिसवरती तुम्हाला कराव्या लागणार आहेत, असं काहीसं असू शकतं. मिस्टिकन आयडेंटिटी हे कार्ड आहे. बॅट ही एनर्जी आहे बॅटची. बॉटम ऑफ द डेक द मूनचंच कार्ड आहे इथे. मूनसुद्धा मन आहे आणि रिव्हर नदी म्हटली तरी सुद्धा पाणी हे मनच आहे. सो 5 ऑफ पेंटॅकल पहिलं कार्ड आहे. दुसरं कार्ड आहे पेज ऑफ स्वोर्ड्स, नंतर किंग ऑफ स्वोर्ड्स, 7 ऑफ वॉन्ड, 10 ऑफ वॉन्ड आणि बॉटम ऑफ द डेक द मून. मन्नाच ऋणचा विचार केला तर मन्नाच ऋण हे एक ह्युमॅनिटीचं ऋण आहे, की आपण आपलं रिलेशनशिप कसं असतं इतरांशी किंवा आपलं स्वतःचं रिलेशनशिप स्वतःबरोबर. सो हे एक प्रकारे मॅनकाइंड दाखवणारं ऋण आहे. आपल्याशी असलेलं नातं किंवा आपल्या सभोवताली जे आहेत त्यांच्याशी असलेलं नातं किंवा आपल्यामध्ये एकमेकांमध्ये जो सपोर्ट असतो एखाद्या गोष्टीमध्ये करताना, कुटुंबामध्ये, रिलेशनशिपमध्ये जो एक प्रकारचा म्युच्युअल सपोर्ट असतो, दोन्ही बाजूनी असतो, तो हे ऋण एक्सप्रेस करतात. इतरांकडून मिळणारी मदत किंवा काय, आपली फॅमिली आणि त्याबरोबर त्यांच्या मदतीने जी आपली पुढे ग्रोथ होत असते लाईफमध्ये एक प्रकारे सक्सेस, सो ते हे ऋण दर्शवतं. सो जो आपण पुढच्या महिन्याचा जर विचार केला, या महिन्याचा आठवड्याचं, तर आपण बघितलं की एक संधी क्रिएटिव्हिटीली तुम्हाला ऑफर होणार आहे असं दिसतं आहे. मे बी ती तुमच्या स्वतःच्या मास्टरीवरती तुम्ही मिळवलेली आहे, तुमच्या मेरिटवरती ती तुम्हाला मिळते आहे, जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला ऑफर केलं जाणार आहे. तर या महिन्याभराचा जो गायडन्स आहे ना, तो असं दिसतं आहे. त्याच्यामध्ये बॉटम ऑफ द डेक द मूनचं कार्ड हे एक प्रकारची फिअर, एन्झायटी किंवा एखादं दडपण मानसिक अशा प्रकारे कुठला तरी एखाद्या मेंटल स्ट्रेसमधून किंवा काही सिक्रेटिव्ह गोष्टी मे बी असू शकतील तुमच्या लाईफमध्ये, ज्या तुम्ही फेस करणार. काही सिक्रेटिव्ह गोष्टी फेस करू शकाल किंवा मग काहीतरी अशा आहेत की ज्यामध्ये तुमचे इमोशन्स हर्ट होण्याचे चान्सेस आहेत अशा, किंवा काही बाबतीमध्ये एखादा खूप स्ट्रेसफुल जॉब असणे, आपल्याला खूप दगदग झाली किंवा काय, जसे रिझल्ट्स आपल्याला एखाद्या वेळी मिळाले नाहीत किंवा काय, किंवा ही जर नवीन संधी आहे तर तिथे मग ॲडजस्ट होताना सुरुवातीला जो काही तुमच्या मनाची घालमेल असेल किंवा काय, हे सगळं मून हे एक प्रकारे हे मनाच्या संदर्भात आहे, थोडीफार निगेटिव्ह एनर्जी आहे. सो असं दिसतं आहे की येत्या ह्या महिन्याभरात तुम्हाला असं जाणवेल की काही गोष्टी या एक वेळेच्या दृष्टीने तुम्हाला त्या गोष्टींचे इम्पॉर्टन्स आहेत. काही गोष्टी मे बी प्रोजेक्ट असेल किंवा एखादं करिअर असेल, जॉब तुमचा असेल की जिथे तुम्हाला खूप वेळेचं बंधन आहे, वेळा पाळण्याची गरज आहे आणि मे बी कदाचित तुम्ही डिले सफर करताय आणि म्हणून ही एन्झायटी असू शकते. काही बाबतीत तुम्ही डिले सफर करतायत, काही बाबतीमध्ये एखादा स्ट्रेसफुल कंडिशन असू शकते, जॉब असेल, ओव्हरबर्डन असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज एक्स्ट्रा असतील की ज्या तुम्हाला त्या वेळेमध्ये कंप्लीट करता येत नाही आहेत, त्यामध्ये डिलेज होत आहेत, अशा प्रकारची एक हे दाखवते. मिस्टेकन आयडेंटिटी हे एक प्रकारे असं दर्शवतं की कदाचित काही बाबतीमध्ये रिलेशनशिपमध्ये थोडंसं, म्हणजे तुमच्या वर्क लेवलला थोडंसं कॉपरेशन नसणं किंवा एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसणं आणि ह्याच्यामुळे जे काही इश्यूज आपल्याला एक जो सपोर्ट असतो तो आपल्याला न मिळाल्यामुळे
फाय ऑफ पेंटॅकल्स हे एक प्रकारे एकटे पडल्याची भावना फाय ऑफ पेंटॅकल्स हे दर्शवतं, की कुठल्या तरी बाबतीत आपण असहाय्य झालो आहे की काय आहे, अशा 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 प्रकारची जी एनर्जी आहे ना, ही फाय ऑफ पेंटॅकलने दर्शवली जाते, की तिथे आपल्याला खूप हा रेझिस्टन्स, खूप अपोजिशन फेस करायला. ही मर्क्युरी अँड टॉरसची एनर्जी आहे. सो तिथे एक प्रकारे खूप आपल्याला एखादी गोष्ट पुढे नेण्यासाठी फारच फोर्स लावावा लागतो आहे. सहजपणे स्मूथली काही गोष्टी होत नाही आहेत, किंवा काही बाबतीमध्ये आपल्याला ऑपोजिशन्स फेस करावे लागते, काही बाबतीमध्ये आपल्याला विचारांची फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, अशा प्रकारचं असू शकतो. कारण हा मर्क्युरी आहे ना, बुध आहे, विचार आहेत, बुद्धिमत्ता आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा हवा तितका आपल्याला वापर करता येत नाही आहे, त्या बाबतीत फ्लेक्झिबिलिटी नसणं, किंवा एखाद्या बाबतीत आपल्याला एखाद्या चौकटीत राहून काम करावं लागत असेल. सो ही अशी प्रकारची आहे. पण यामध्ये सुद्धा होप्स आहेत. फाय ऑफ पेंटॅकल्स हे सुद्धा, कारण फाईव्हची एनर्जी असते ही एक प्रकारे रिझॉल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्टसुद्धा आहे. जरी कॉन्फ्लिक्टेड एनर्जी असेल तर त्यामध्ये रिझॉल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट ही सुद्धा एनर्जी फाय ऑफ नंबर दर्शवतं. सो मे बी काही त्या ह्या एक नवीन जी ऑपॉर्च्युनिटी, संधी आहे, एखादं नवीन रिलेशनशिप असू शकेल, कदाचित नवीन जॉब असेल, नवीन प्रमोशन असेल, वेअरची पोझिशन असेल, की जिथे तुम्हाला सुरुवातीला इनिशियल स्टेजला काही बाबतीमध्ये वातावरण सपोर्टिव्ह नसेल, किंवा एकटे पडल्याची भावना होऊ शकते, किंवा तुमचं फार मिस्टेकन आयडेंटिटी हे एक प्रकारे स्वतःवरचा विश्वास काही वेळा आपण गमावून बसतो, की नक्की आपल्याला हे जमेल की नाही, हे करता येईल की नाही, हे हँडल करता येईल की नाही, एवढी आपली आहे की नाही कॅपॅसिटी. ही एक प्रकारे आपल्याच दोन मनांचा होणारा झगडा हा सुद्धा मिस्टेकन आयडेंटिटी दाखवतो. जरुरी नाही की तुम्हाला आजूबाजूच्या लोकांकडून सपोर्ट नाही, कारण इथे मन्नाच ऋण तर आहे. सो ते सपोर्ट आहे, ह्युमॅनिटीचा आहे. सो इथे थोडंसं एक वैचारिक मतभेद किंवा काय सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला मे बी कदाचित फेस करावे लागतील. इन कंजक्शन टू 7 ऑफ वॉन्ड आहे. सो आपलं अस्तित्व टिकवण्याची पण तुमची पोझिशन एक थोडी पॉझिटिव्ह असणार आहे. एक म्हणता येईल की तुम्ही ते अपोजिशन्स परतवून लावाल, पण तुम्हाला थोडंसं स्ट्रगल आहे. ते अपोजिशन्स, ती जी रेझिस्टन्सची एनर्जी आहे ना, ह्या कार्ड्समध्ये आहे. सो कदाचित काही बाबतीमध्ये तुम्हाला काही अपोजिशन्स, किंवा तुम्हाला ते त्यावरती कंट्रोल घेताना काही बाबतीत तुम्हाला त्रासदायक पिरियड असं दिसतं आहे. पण पुढे जाऊन तुम्ही एक पेज ऑफ स्वॉर्ड इन कंजक्शन टू 10 ऑफ वॉन्ड असं दिसतंय, की तुम्ही एक थोडी विचारांची क्लॅरिटी म्हणता येईल, किंवा तुम्ही या गोष्टी कंट्रोल कराल तुमच्या बुद्धिमत्तेच्या, लॉजिकच्या याच्यावरती. कारण त्या कॅपॅसिटी किंग ऑफ स्वॉर्ड आहे, म्हणजे त्या कॅपॅसिटीज तुमच्यामध्ये आहेत. सो त्यांच्या मदतीने तुम्ही ह्या पिरियडमधून बाहेर याल. जे तुम्हाला एक फुलफिल करायचं आहे, जे तुमचं काही टार्गेट आहे ते तुम्ही अचीव कराल. असं इथे 10 ऑफ वॉन्ड हे लास्ट कार्ड आहे. सो हे कम्प्लिशनचं कार्ड आहे. तुम्ही त्या गोष्टी, जे काही तुमचं टार्गेट असेल, जे काही गोल असेल ते तुम्ही अचीव कराल. पण हा जो इनिशियल पिरियड असेल तो मे बी तुम्हाला थोडासा त्रासदायक जाईल. कदाचित तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. कदाचित तुम्ही तुमचा इंटेलिजन्स तुम्हाला वापरून, की एक थोडी रॅशनल माइंड तुमचं वापरून तुम्हाला त्या गोष्टीवरती स्वतः कंट्रोल घ्यावा लागेल असं हे दिसतं आहे. सो ही काहीशी तुमची या महिन्याची एनर्जी आहे. एक बॅटचा आपण हा अर्थ बघूया. सो ही बॅटची एनर्जी आहे ना, ही काय सांगते की काही गोष्टी, आता रिव्हर इन कंजक्शन टू बॅट याची एनर्जी आहे. सो काही बाबतीमध्ये तुम्ही हा जो कंट्रोल घेणार आहात या तुमच्या बाबतीमध्ये, तिथे जसं ही नदी कशी असते, नदी ही सतत वाहत असते. नदी आपल्यासोबत किनाऱ्यावरचं सगळं जे काय आहे ते वाहून घेऊन जाते. कचरा बिचरा सगळं त्याच्यासोबत वाहून पुढे जातं. नदी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करते एक प्रकारे. ॲक्सेप्टन्स हा जो गुण आहे ना, हा नदीमध्ये प्रवाह आहे. प्रवाहाबरोबर एक मे बी कदाचित तुम्ही त्या प्रवाहाबरोबर ॲडजस्ट कराल. तुमच्या त्या नवीन जे सिच्युएशनला तुम्ही ॲडजस्ट कराल, त्याबरोबर जाण्याची तुम्ही तयारी ठेवाल. तुमची मनस्थिती तुम्ही तशी बनवाल. सो इनफॅक्ट बॅकची पण एनर्जी हे सांगते की ॲक्सेप्ट, ॲडॅप्ट आणि ॲडजस्ट हे कीवर्ड्स आहेत बॅटचे. सो ही एनर्जी आहे इथे अस्तित्वात. सो याप्रमाणे तुम्ही त्या सिच्युएशनवरती कंट्रोल घेणार. तुम्ही त्या परिस्थितीशी ॲडजस्ट करणार, ॲडॅप्ट करणार तिला, त्या परिस्थितीला.
नो मोर लिंगरिंग इन द पास्ट. सो तुम्ही मुवमेंटमध्ये राहाल, जसं नदी वाहत राहते. सो तुम्ही मे बी या सिच्युएशनमधून बाहेर होण्यासाठी कार्यरत राहाल, एक सातत्यपूर्ण कार्य कराल त्यावरती. कारण 7 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी पण तेच सांगते की तुम्ही ह्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी सातत्यपूर्ण कार्यरत राहा. त्याच्यावरती तुम्ही तुमचं रॅशनल माइंड वापराल आणि सिच्युएशनमधून बाहेर याल असं दाखवणारे कार्ड्स आहेत. सो आता आपण या पुढच्या डिसेंबरपर्यंतची एनर्जी काय सांगते ते पाहूया. द ॲनिमल हे कार्ड आहे. एक मिनिट. द ड्रीम, द किंग ऑफ रोजेस, टॅरंटुला ही एनर्जी आहे. बॉटम ऑफ द टेक 9 ऑफ कॉइन्स आहे, 9 ऑफ पेंटॅकल्स. बाकीचे कार्ड्स पाहूया. 7 ऑफ कॉइन्स, 7 ऑफ पेंटॅकल्स, एस ऑफ कप्स, नाइट ऑफ कप्स, हाई प्रिस्टेस, किंग ऑफ कप्स आणि लास्ट कार्ड 5 ऑफ सोर्ड्स. काय करते ही जरा वरती शिफ्ट करते. असं काहीसं दिसतंय की हा आता आपण डिसेंबर एंडिंगपर्यंतचा पिरियड या पुढच्या क्वार्टरचा आपण पाहतोय, त्याच्याबद्दलचं प्रेडिक्शन्स. सो इथे मनावरून तुम्हाला सांगतं की कुठल्या ना कुठल्या बाबतीत तुम्हाला काही ना काही मदत दिली जाणार आहे. जेव्हाही तुमचा पिरियड एक कॉन्फ्लिक्टिंग असेल किंवा ज्यावेळी तुम्हाला खरोखर गरज असेल अशा वेळी तुम्हाला ती मदत ऑफर केली जाईल, हे मनावरून तुम्हाला सांगतं. द ॲनिमलचं कार्ड सांगतं की तुम्हाला या तुमच्या एक स्वतःच्या रॉ एनर्जीमध्ये येण्याची गरज आहे, की तुमचं स्वतःच्या पॉवर्स ओळखणं. जसं ॲनिमल असतं, प्रत्येक माणसामध्ये एक ॲनिमल असतो, जनावर असतं जे शिकार करतं, जे निर्भीड असतं, कोणाला घाबरत नाही किंवा एक कुठल्याही परिस्थितीमध्ये डगमगत नाही, फाईट करायला तयार असतं. सो हे एक ॲनिमल हे प्रत्येकामध्ये आहे. ही जी रॉ पॉवर आहे ती प्रत्येकामध्ये आहे आणि ती जागवण्याची गरज आहे. सो इन कंजेशन टू टॅरंटुला हे कार्ड आहे. टॅरंटुला हे तुमची इंट्युएशन, हे एक तुमची स्वतःचं अंतर्ज्ञानाचं, आपली सबकॉन्शियस माइंडचा एक कनेक्शन साधा असं सांगणारं कार्ड आहे. की तुमची इंट्युइशन आहे त्याच्यावरती भरोसा ठेवा. तुम्हाला त्या सिच्युएशनबद्दल काय वाटतं, कसं काय करण्याची गरज आहे. सो हे डिसिजन्स जे आहेत ते कुठेतरी त्यासाठी तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा एक मागोवा घ्या. काही बाबतीमध्ये आता किंग ऑफ रोजेस हे कार्ड आणि इथे किंग ऑफ कप्स आहे. सो किंग ऑफ रोजेस हा सुद्धा किंग ऑफ कप्सच आहे, म्हणजे कारण रोजेस हे इमोशन्स आहेत, रिलेशनशिप्स आहेत. सो 2 किंग आहे तुमच्या स्प्रेडमध्ये. सो इथे सांगायचं असं आहे की आता मे बी कदाचित काही बाबतीमध्ये तुम्हाला एक स्वतःचा अवेअरनेस आणण्याची गरज आहे, स्वतःच्या पॉवरमध्ये येण्याची गरज आहे. हे इल्युजनमध्ये राहण्यात अर्थ नाही की कुठे न तुम्हाला सहजपणे तुमचे प्रॉब्लेम्स सहजपणे सेटल होतील किंवा काय. मे बी कदाचित कुठल्या तरी इल्युजनमध्ये तुम्ही असाल किंवा एखादा भ्रम बाळगत असाल तर त्यातून तुम्हाला बाहेर येणं, रिॲलिटी फेस करण्याची गरज आहे या पुढच्या पिरियडमध्ये. की तिथे तुम्हाला स्वतःचीच पॉवर वापरायची आहे किंवा मे बी कदाचित तुम्ही असं गृहीत धराल की एक काळानुसार सगळ्या गोष्टी आपोआप सेटल होतील किंवा काय, तर तसं नाही आहे.
त्यासाठी तुम्हाला तुमच्या पॉवरमध्ये यावं लागेल. किंग ऑफ रोजेस इन कंजंक्शन आहे. सध्या तुमची दिशा उलटी आहे, म्हणजे किंग ऑफ रोजेस ह्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या कुठेतरी तुमच्यामध्ये येण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःला डिफेंड करण्याची गरज आहे. किंग ऑफ कप्स हा स्वतःसाठी प्रोटेक्टिव्ह आहे, तसे इतरांसाठी सुद्धा आहे. जसे स्वतःचे इंटरेस्ट आहेत तसे इतरांचे पण इंटरेस्ट प्रोटेक्ट करतो. सो त्याप्रमाणे एक फॅमिली पर्सन आहे, कॉन्फिडंट आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची तयारी आहे त्याची, बिझनेस माइंड आहे. सो ह्या प्रकारच्या क्वालिटीज तुम्हाला आणण्याची गरज आहे. सध्या या किंग ऑफ रोजेसची दिशा या बाजूला आहे आणि तुमची या बाजूला आहे. सो इथे कुठेतरी फारकत आहे सध्या. म्हणून तुम्ही तुमची इंट्युइशन फॉलो करा, तुमच्या एक अंतर्मनाचा ध्यास घ्या असं कुठेतरी सांगितलं. सो 7 ऑफ कॉईन्स हे पॉजचं कार्ड आहे, की काही बाबतीत थांबून विचार करून इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा ध्यास घेणे गरजेचं आहे. काही बाबतीमध्ये तुम्हाला मदत ऑफर केली जाईल एखाद्या व्यक्तीकडून, कारण की हाय प्रिस्टेस कदाचित ती व्यक्ती सध्या तरी तुम्हाला त्याबद्दल इथे काही सांगता येणार नाही आहे, कारण इन कंजंक्शन टू हाय प्रिस्टेस ही सिक्रेसी. पण एस ऑफ कप्स ही एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणे, मग एखादं रिलेशनशिप असू शकतं, हे प्रेमळ रिलेशनशिप देखील असू शकतं, कारण एस ऑफ कप्स हे प्रेम आहे. इन कंजंक्शन टू किंग ऑफ कप्स आहे. सो एखादी रिलेशनशिप किंवा एखाद्या नवीन नात्याची सुरुवात येणाऱ्या क्वार्टरमध्ये तुम्हाला जाणवेल. कदाचित मे बी रिलेशनशिपमध्ये तुम्ही सफर केलं असेल, 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतं काही बाबतीमध्ये. पण आता एक नवीन रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येण्यासाठी सज्ज आहे. नाईट ऑफ कप्स हे मुवमेंटमध्ये आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या तुमच्या सिच्युएशनवरती बऱ्यापैकी कंट्रोल घेता येईल. 5 ऑफ स्वॉर्ड असं सांगतं की या सिच्युएशनवरती तुम्हाला त्यामुळे कंट्रोल घेता येईल. तुमची जी प्रोसेस आहे, तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे ती जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पार करताना या व्यक्तीचा तुम्हाला फायदा होणार आहे. बॉटम ऑफ द डे 9 ऑफ कॉईन्स आहे, 9 ऑफ पेंटॅकल्स. सो एक सेफ्टी आहे, फॅमिली आहे. 9 ऑफ कॉईन्स हे घर देखील दाखवतं. सो मे बी कदाचित तुमच्या ज्या काही इच्छा असतील, कदाचित एक फायनान्शियल सिक्युरिटी मिळावं किंवा घर असावं किंवा एक चांगली कंपॅनियनशिप असावी, गुड रिलेशनशिप असावी, हे सगळ्या बाजूने भौतिक बाबतीत सगळ्या गोष्टी फुलफिल व्हाव्या अशी जर तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होताना दिसते या पुढच्या डिसेंबरपर्यंत. पण ती एक ठराविक प्रोसेस आहे, ती तुम्हाला पार करावी लागेल. काही स्ट्रगलिंग पिरियड असणार आहे, पण तुम्हाला ती मदत ऑफर केली जाईल. युनिवर्स तुम्हाला ती मदत ऑफर करेल, कारण एस ऑफ कप एसेस ही एक प्रकारची संधी जी देऊन दिलेली आहे तुम्हाला. इथे एस ऑफ वॉन्ड आहे. सो ही क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी आहे. ही एक प्रकारे तुमच्या करिअर रिलेटेड असू शकते, जी एक नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. रिलेशनशिप असू शकतात. पण डेफिनेटली जेव्हा आपण ह्या क्वार्टरचा पूर्ण विचार करतो आहे ते काहीतरी एक नवीन नातेसंबंध तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, हे डेफिनेटली इथे दिसतं आहे. मे बी त्या व्यक्तीमुळे तुम्ही खूप कॉन्फिडंट व्हाल. तुमचा एक ॲटिट्यूड ज्या तुमच्या सिच्युएशनकडे आहे तो बदलेल. किंग ऑफ कप्स इन कंजंक्शन टू 5 ऑफ स्वॉर्ड सांगतं. तुम्ही त्यावरती कंट्रोल घेऊ शकाल. मे बी कदाचित तुमच्यामध्ये काही बाबतीत एखादी निगेटिव्हिटी असेल किंवा काही कारण 5 ऑफ स्वॉर्ड हा विनिंग ॲट ऑल कॉस्ट आहे. सो कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही त्या सिच्युएशनवरती कंट्रोल घ्याल असं इथे दिसतं. कंजंक्शन टू किंग ऑफ वॉन्ड्स. सो या व्यक्तीच्या येण्यामुळे, या व्यक्तीशी तुम्ही जुळले जाण्यामुळे मे बी कदाचित तुम्हाला हे पुढचे तुमच्या सिच्युएशनवरती कंट्रोल घेता येईल आणि तुम्हाला हवं ते अचीव करता येईल असं इथे दिसतं आहे. सो हा एक मिनिंग आहे तुमच्या स्प्रेडचं, जो आपण पुढच्या वीकसाठी, महिन्यासाठी आणि पूर्ण क्वार्टरसाठी पाहिलं. ते कसं तुम्हाला रेझोनेट होतं आहे ते पहा. आणि आवडलं असेल रेटिंग ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.
फाईल नंबर 3 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. आपल्याला बघायचं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये आणि ह्या 3 महिन्यांमध्ये, या शेवटच्या क्वार्टरमध्ये वर्षाच्या आपल्याला काय बघायला मिळणार आहे. सर्वप्रथम आपण पाहूया या आठवड्याचं प्रेडिक्शन्स. बॉटम ऑफ द डेक द वर्ल्ड. सो स्टार बोर्न हे कार्ड आले. स्टार बोर्न, Two of Roses, Pride, The Spark, Fox एनर्जी आहे. एंगूज रून आहे आलेलं. बॉटम ऑफ द डेक द वर्ल्डचं कार्ड आहे. 4 ऑफ वॉन्ड, व्हील ऑफ फॉर्च्यून, जस्टिस, पेज ऑफ स्वॉर्ड्स आणि 10 ऑफ कप्स. सो द स्टार बॉर्न ह्या कार्डवरून तर दिसते की एखादी नवीन सुरुवात. कारण हे आता हे जे अंड आहे त्याला आता क्रॅक केलं आहे. कदाचित हे पिल्लू बाहेर येईल या अंड्यातून. सो इथे एखादा जन्म, एखादी बिगिनिंग असं दर्शवतं. दुसरं जे ऋण जे आलेलं आहे ते इंगूज ऋण आहे. इंगूज ऋणसुद्धा एक प्रकारची फर्टिलिटी, न्यू बिगिनिंग दाखवतं. येत्या आठवड्यामध्ये मे बी कदाचित अशी एखादी घटना असू शकते जी अचानकपणे होईल. द स्पार्कचं कार्ड दाखवते की अचानकपणे एखादी घटना होईल की ती तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणेल. एखादं आयुष्य तुमचं भरून लागलं किंवा एखादी अशी कदाचित एखादा सोहळा असेल तुमच्या घरी किंवा एखाद्या चांगल्या कार्याची बोलणी होतील असं सांगतं. किंवा मग काही जे कॉन्फ्लिक्ट्स असतील, फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स असतील, त्याच्यावरती कुठेतरी एक तोडगा निघणार आहे असं दिसतं. कारण विंग मॅसेंजरचं हे एक प्रकारे फॅमिली कॉन्फ्लिक्ट दाखवतं की जिथे सगळ्या गोष्टी या अशा बसून कधी एक निगोशिएट करण्याची गरज आहे, अशा प्रकारची एनर्जी आहे. आणि ही फॉक्सची एनर्जी ही प्रोटेक्टिव्ह आहे. फॉक्स आहे स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या आपल्या त्यांचा जो समूह असतो त्यांच्याशी खूप प्रोटेक्टिव्ह असते. सो ही जी नवीन बिगिनिंग आहे ती तुम्हाला एक प्रकारे प्रोटेक्ट करणार, एक प्रकारे स्टॅबिलाईज करणार आहे. नशिबाचं चक्र एक प्रकारे तुमच्या बाजूने फिरेल असं काहीसं दिसतं आहे. इन कंजंक्शन टू जस्टिस आहे तर कदाचित एखाद्या बाबतीत तुमच्या बाबतीत तुमच्या बाबतीत एखादा न्याय होण्याची चान्सेस आहेत. ही अशी एखादी गोष्ट आहे की ती अडवता येणारी नाही आहे, की यावरती तुमचा काही कंट्रोल नाही आहे, ती होणार आहे.
इन कंजंक्शन टू व्हील ऑफ फॉर्च्यून इन कंजस्ट टू जस्टिस. सो हा एक प्रकारचा जस्टिस हा न्यायदेवतेचा आहे, जी टॉपमोस्ट आहे. मी म्हणता येईल की ही माणसांच्या जगातली नाही आहे, तर ही परमेश्वरी न्यायदेवता आहे. सो हा एक न्याय की जिथे ही तुमची कर्म आहेत की त्या कर्माचा लेखाजोखा घेऊन कुठेतरी एक न्याय होणार आहे. आणि हा जो न्याय आहे ना, ही तुमच्या आयुष्यामध्ये हा फुलफिलमेंट आणणार आहे. अशी एखादी बिगिनिंग, अशी एखादी नवीन सुरुवात होईल. कदाचित एखादी गोष्ट कम्प्लिशनला येईल की बऱ्याच बाबतीमध्ये कदाचित त्यामध्ये स्टॅग्नेशन तुम्ही फील केलेलं असेल. तुम्हाला एक चांगलं फॅमिली इन्व्हायरमेंट पाहायला मिळेल. एक सेफ इन्व्हायरमेंट, फॅमिली इन्व्हायरमेंट तुम्हाला तुमच्या घरी पाहायला मिळेल या पुढच्या आठवड्यामध्ये. कारण हे जे ऋण आहे ना, हे खूप ऑस्पिशियस आहे. हा एखादा मेजर इव्हेंट असू शकतो तुमच्या लाईफमधला, एखादा टर्निंग पॉईंट असू शकतो. कारण व्हील ऑफ फॉर्च्यून म्हटल्यानंतर हे चेंजेस जे आहेत ना, हे एखादी गोष्ट सिच्युएशन पूर्ण पालटून टाकणारे चेंजेस आहेत. एखादा ब्रेक थ्रू म्हणावं लागेल. सो इथे एक विचारांची क्लॅरिटी असणार आहे. सगळ्या कदाचित एखाद्या सिच्युएशनबाबत, तुमच्या लाईफच्या सिच्युएशनबाबत तुम्हाला बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळेल. एक तुमचं हा मेंटली ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे तुमचा या पुढच्या आठवड्यामध्ये दिसते. आणि ते बॉटम ऑफ द डे एक 10 ऑफ कप्सचं कार्ड हे फुलफिलमेंट दाखवतं. इवन हे डिवाईन सपोर्टसुद्धा आहे असं दाखवणारं कार्ड आहे. सो बॉटम ऑफ द डे द वर्ल्डचं कार्ड आहे. हे आपण वरती घेतलं आहे. बॉटम ऑफ द डे वर्ल्डचं कार्ड हे जे आहे ना, हे एक प्रकारे कम्प्लिशन दाखवतं. एखाद्या गोष्टीतून तुम्ही फ्री होत आहे, मुक्त होत आहे एखाद्या गोष्टीतून, का एखाद्या सिच्युएशनमधून की जी बराच काळ रेंगाळत असेल आणि त्यामध्ये अचानकपणे तुम्हाला काहीतरी डेव्हलपमेंट झालेली दिसेल. आणि जर जस्टिसचं कार्ड हे सेंटरला आहे. सो मे बी जी काही ती सिच्युएशन असेल त्यामध्ये त्या बाबतीत एक न्याय होणार आहे आणि तो एक अचानकपणे होईल. हा चेंज न अडवता येणारा असा चेंजेस असेल. एक तुम्ही स्वतःला खूप फ्री फील कराल. एखादी गोष्ट आहे कम्प्लिशनला येईल, एखादी सिच्युएशन आहे त्याच्यावरती पूर्ण तोडगा निघेल असं काहीच असेल. आणि एंडचं कार्ड हे फुलफिलमेंटचं आहे, 10 ऑफ कप्सचं. सो एक इमोशनल फुलफिलमेंट तुम्हाला या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. सो हा आठवड्याचा आपण बघितलं प्रेडिक्शन पुढच्या. आता आपण बघूया की महिन्याभरात आपल्याला काय काय बघायला मिळेल. मी ही कार्ड वरती शिफ्ट करते. आता पुढच्या आठवड्याभरात काय होणार आहे ते पाहूया आपण. आठवड्याभरात नाही, सॉरी, महिन्याभरात काय होणार आहे ते पाहूया. सो फर्स्ट कार्ड जे आहे द मास्क आहे. मास्क, ॲट सम सरप्राईज विलन आणि हॉर्सची एनर्जी आहे. ॲनिमल स्पिरिट हॉर्स आहे. टॅरो कार्ड्स पाहूया.
बॉटम ऑफ द डेक इंटरफिअरन्स, 8 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड आहे बॉटम ऑफ द डेकला. सो फर्स्ट कार्ड हे जजमेंटचं आहे. व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून इथे सुद्धा रिपीट झालं आहे. नाईट ऑफ कप्स. द स्टार. द मून. 6 ऑफ पेंटॅकल्स. आणि लास्ट कार्ड आहे बॉटम ऑफ द डेक आहे 8 ऑफ स्वोर्ड्स. होप्स की सगळी कार्ड्स दिसत असतील तर थोडं शिफ्ट करते वरती. तर मार्क्सचं कार्ड असं सांगतं की काही बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत त्या त्याच्यावरती एक पडदा आहे किंवा मुखवटा आहे. मे बी कदाचित हा तुमचा असू दे की तुम्ही स्वतःला तुमचं एक सेल्फ रिअलायझेशन तुम्हाला या आठवड्यामध्ये एक स्वतःचं खरं स्वरूप आहे, स्वतःच्या क्षमता त्यांची जाणीव होणे ह्या गोष्टी तुम्हाला एक दिसतील. हे सरप्राईज हे तुमची शॅडो साईड आहे. बॉटम ऑफ द डेकसुद्धा इंटरफिअरन्स आहे. मे बी तुमच्या शॅडोज एक तुमच्या लाईफमध्ये थोडंसं इंटरफिअरन्स आहे कुठेतरी कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये. मे बी प्रोग्रेस करताना काही बाबतीमध्ये ही तुमची जी शॅडो साईड आहे ती एक प्रकारे तुमच्या ज्या खऱ्या क्वालिटीज आहेत त्या कुठेतरी मुखवट्याच्या पलीकडे यामुळे झाकल्या जातात. सो त्या आता डिस्क्लोज येतील. त्या हे जे मूनचं साईड आहे ना, हे मून कार्ड हे आपलं सबकॉन्शियस आहे. सो दुसरं म्हणजे कदाचित ते उजेडात येईल असं होईल. काही सबकॉन्शियसमधले किंवा काही ज्या सिक्रेटिव्ह गोष्टी आहेत त्या मे बी डिस्क्लोज होण्याचे चान्सेस आहेत. सो व्हील ऑफ फॉर्च्यून इन कंजंक्शन टू मून कार्ड आहे. सो असे काही बदल तुम्हाला व्हील ऑफ फॉर्च्यून आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल आहेत. ते बदल तुम्हाला ह्या येत्या काळामध्ये जाणवतील कारण हे जजमेंटचं कार्ड आहे. सो जजमेंटचं कार्ड हे दाखवते की काही बाबतीमध्ये तुम्ही जे पास्ट एफर्ट्स घेतलेले आहेत त्याचे कुठेतरी रिवॉर्ड्स आता तुम्हाला मिळणार आहेत. सो एक प्रकारे नशिबाचं चक्र आता तुमच्या बाजूने. सो ही जी निगेटिव्हिटी असेल मे बी काही जनरली 8 ऑफ स्वोर्ड ही एक प्रकारे तुमच्या ह्या तुमच्या स्वतःच्या बिलीफ सिस्टीम्स असतात. हे काही बाबतीमध्ये एक वैचारिक मतभेद आहेत. सो ते कुठेतरी दूर होतील. इनफॅक्ट हे जे अगोदरच्या स्प्रेडचा जे विचार केला जर इन केस काही फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स असतील, काही फॅमिली मध्ये मतभेद असतील तर त्यातून एक प्रकारची सुटका किंवा त्या गोष्टी सॉर्ट आऊट होणं, त्यातून एक सोल्युशन निघणं. एक जजमेंटचं कार्ड हे प्रकारे त्यावरती निर्णय होणं या गोष्टी दाखवत की काहीतरी एखादं डिसिजनला पण तुम्ही पोचाल. हॉर्सची एनर्जी ही फार इंट्युटिव्ह आहे. हॉर्सची एनर्जीचा जर विचार केला तर हॉर्सची एनर्जी ही प्रकारे खूप बॅलन्स आहे. एखादी गोष्ट अचीव करायची असेल, काहीही अचीव करायचं असेल तर कधीही त्या बाबतीत गिवअप न करणारी अशी हॉर्सची एनर्जी आहे. सो फार इंट्युटिव्ह आहे. दुसरं म्हणजे एनर्जेटिक आहे. सो तुम्ही तुमचा एक मेंटल फोकस असेल, तुमचा फिजिकल स्टॅमिना तुम्ही ह्या महिन्यात एक तुमच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही वापराल
असं दिसतंय. अल्टिमेटचं लास्ट कार्ड आहे 6 ऑफ पेंटॅकल्स. सो काहींना फायनान्शियल गेन्स आहेत, काहींना काही जर एम्प्लॉयरकडून येण्याचं बाकी असेल काही, तर त्याचा लाभ होण्याचे चान्सेस आहेत या महिन्यात. दुसरं म्हणजे एखाद्या जनरस व्यक्तीकडून पैशाची मदत होऊ शकते, किंवा मग एखाद्या व्यक्तीच्या येण्याने तुमचं फॉर्च्यून चेंज होण्याचे चान्सेस आहे. एक सुदैव येईल तुमच्या लाईफमध्ये आणि एक मटेरियल सक्सेस घेऊन येईल, असंही हे कार्ड दाखवतं. दुसरं काही बाबतीमध्ये तुमचं सेल्फ रिअलायझेशनचा एक पिरियड म्हणता येईल हा पुढचा महिना. इनफॅक्ट एंजल्स आहेत ते तुमच्यासोबत आहेत, ते तुम्हाला सपोर्टिव्ह आहेत, हे ॲडसम ह्या कार्डवर दिसतं. सो तुम्ही स्वतःला रिअलाईज कराल, एक मुखवट्या पलीकडचं तुमचं जे खरं स्वरूप आहे ना, ते कुठेतरी त्याला एखादी प्रसिद्धी मिळेल, किंवा ते कोणाशी तरी बघण्यात येईल, कोणतरी नोटीस करेल, रिअलाईज करेल असं दिसतं आहे. सो हे काही बदल आहे. सो इन केस काही जे तुमच्या हक्काचं आहे, जे तुम्हाला मिळायचं आहे ते मिळण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे एक नाईट ऑफ कप्स वरून असं दिसतं की एखादी प्रेमळ रिलेशनशिप तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते, किंवा कोणाची तरी फ्रेंडशिप होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून जे ज्यांच्याशी तुमचं एक चांगलं रिलेशन आहे, त्यांच्याकडून एखादं पैशाची मदत तुम्हाला होण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे एखादा फायनान्सेस रिलेटेड एखादा मॅसेज तुम्हाला या महिन्याभरात मिळण्याचे चान्सेस आहेत, असं इथे दिसतं आहे. सो हे काही डिटेल्स होते जे एक या महिन्याचे प्रेडिक्शन्स दाखवत आहे. आपण आता पुढच्या डिसेंबरपर्यंत, म्हणजे या पुढच्या क्वार्टरचं लास्ट क्वार्टरचं या 2024च्या काय प्रेडिक्शन्स आहे ते पाहूया. वरती शिफ्ट करूया. फर्स्ट कार्ड आहे, 2 आहेत हे, एलेथिया आणि फादर. किंग ऑफ कीज, फ्युरी, डॉल्फिनची एनर्जी आहे. डॉल्फिनची एनर्जी फ्रेंडली आहे. होय, कार्ड्स पाहूया.
बॉटम ऑफ द डेक, 5 ऑफ वॉन्ड, हे कार्ड्स अजून मी वरती शिफ्ट करते. 3 of cups, death, the emperor, the judgment. जजमेंट कार्ड तिन्ही मध्ये रिपीट झालेलं आहे. 3 of pentacles, the empress आणि बॉटम ऑफ द डेक 5 of wand. ही कार्ड्स आहेत. आता इथे ॲलेथिया हे जे कार्ड आहे ना, हे कार्ड हे ट्रूथ आहे, सत्य आहे. कुठेतरी सत्याला एक मार्ग मिळणार आहे बाहेर येण्यासाठी, असं म्हणता येईल. इथे सत्य बाहेर पडेल किंवा सत्य बोललं जाईल, किंवा जी सत्याची बाजू असेल त्याला एक आता जजमेंटचं कार्ड आहे. सो इथे एक प्रकारे सेल्फ रिअलायझेशन आहे. सो एखाद्या सिच्युएशनमध्ये काही गोष्टी मे बी गुड असतील, माहीत नसतील काही बाबतीत. जसं मी इथे म्हटलं तर स्टार इन कंजंक्शन टू मून कार्ड होतं की काही गोष्टी गुड आहेत की त्या उजेडात येतील, त्यांना पब्लिसिटी मिळेल. सो हे एक ॲलेथिया हे एक सत्य आहे की त्याला एक कुठेतरी वाट मिळणार आहे, ते बाहेर येईल असं दिसतंय. आणि एक ह्या पुढच्या क्वार्टरमध्ये एक फ्रेंडली एनर्जी दिसते की काही बाबतीमध्ये सगळ्या सिच्युएशन्स आहेत, सर्कमस्टॅन्सेस आहेत, ते एक प्रकारचं एक फ्रेंडली वातावरण, एक प्रोग्रेसिव्ह वातावरण तुम्हाला क्रिएट करेल. द फादरची एनर्जी पण आहे. फादरची एनर्जी प्रोटेक्टिव्ह असते कुटुंबासाठी, की इनफॅक्ट काही प्रमाणात स्वतः कष्ट झेलून आपल्या कुटुंबांना सगळ्या बाजूने सेफ सिक्युअर करणारी ही एनर्जी आहे, फादरची एनर्जी. सो इथे असं दिसतं आहे की हे जे सत्य बाहेर आल्यानंतर तुम्ही प्रोटेक्ट होणार आहात सर्व बाजूने. एम्परर आणि एम्परस या दोन्ही ऑथॉरिटीज यामध्ये आहे. एक मस्क्युलन एनर्जी आणि फॅमिलियन एनर्जी या दोन्हींचं कंजंक्शन आहे इथे, एकत्रितपणे आहे. सो आणि 3 ऑफ कप्स हे मर्क्युरी इन कॅन्सर म्हणजे इंट्युएशन आहे. सो ही कार्ड्स काय सांगतं की एखादी सिच्युएशन आहे क्या ह्या गोष्टी इतक्या सडनली होतील, ट्रूथ बाहेर येईल, ट्रूथ बोललं जाईल. दुसरं म्हणजे त्याने तुम्ही तुमचं सेल्फ रिअलायझेशन, तुमचं खरं स्वरूप किंवा काही गोष्टी ज्या उजेडात नाही आहेत किंवा माहीत नाही आहेत त्या बोलल्या जातील. आणि त्यामुळे एक प्रकारे तुमचे व्हायब्रेशन्स रेज होणार आहे. म्हणजे एक तुम्हाला पॉवर मिळेल. 3 ऑफ कप सांगते की एक पॉवर मिळेल. एक नवी एक सुरुवात असेल. ही डेथचं कार्ड आहे इथे. सो ही नवीन एक पॉझिटिव्ह दृष्टीने सुरुवात असेल. इनफॅक्ट डेथ इन कंजंक्शन विथ 3 ऑफ पेंटॅकल्स कदाचित त्या पॉवरमुळे तुम्हाला काहीतरी एक नवीन सुरुवात करण्यासाठी मार्ग मोकळा होईल. एखादा नवीन शिक्षण घेण्याचं असेल किंवा एखादी नवीन कामाची सुरुवात असेल, एखादी संधी हेरायची असेल, त्यावरती काम करायचं असेल, तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल, तुमचं नॉलेज वाढवायचं असेल. सो ह्या प्रकारच्या एखाद्या गोष्टीची सुरुवात तुम्ही ह्या क्वार्टरमध्ये पुढच्या कराल.
कारण तुम्ही कॉन्फिडंट असणार, तुम्हाला एक पॉवर मिळेल, ऑथॉरिटी मिळेल, कंट्रोल मिळेल आणि एक तुमची क्रिएटिव्हिटी. एम्प्रेस ही काय आहे, एम्प्रेस ही क्रिएटिव्ह आहे खूप, आणि क्रिएटिव्हिटी तेव्हाच बाहेर येते जेव्हा आपलं एक मन असतं ते प्युअर असतं. लहान बाळ फार क्रिएटिव्ह असतं, बऱ्याच गोष्टी ही हरकती करत असतं ते, कारण त्याचं मन हे खूप पवित्र असतं. आणि जेव्हा आपलं मन कधी पवित्र असतं, जेव्हा मनामध्ये कुठलंही केलमिश नसतं किंवा कुठलीही निगेटिव्हिटी नसते, कुठल्याही अडवणाऱ्या आपल्याला पुढे प्रोग्रेसपासून कुठल्याही अडवणाऱ्या गोष्टी या आपल्यामध्ये नसतात. सो आपली क्रिएटिव्हिटी बहरते असं. सो ह्या दोन्ही ऑथॉरिटीज इथे आहेत. आणि मुळात 5 ऑफ वॉन्ड ही एनर्जी आहे ना, ही एनर्जी ही लाईक सॅटर्न इन लिओची एनर्जी आहे. सो ही जनरॉसिटीची आहे. इथे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, पण इथे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते कुठेतरी पूरक आहेत. जसं एखाद्या जनरल मीटिंगमध्ये हायली एज्युकेटेड माणसं आहेत, ती एखाद्या गोष्टीवरती डिस्कशन करत आहेत, डिबेट करत आहेत. भले ते स्वतःचं म्हणणं जास्तीत जास्त स्वतःचं म्हणणं कसं ऐकलं जाईल यासाठी त्यांचं डिबेट चाललं आहे. ही एक प्रकारची चढाओढ आहे, कॉम्पिटिशन आहे. पण ही कॉम्पिटिशन त्या त्यांच्या फर्मला म्हणा, त्यांच्या बिझनेसला म्हणा, ही पोषक आहे. कारण ती जी माणसं आहेत त्यांचे ते प्रत्येकाचे काही विचार आहेत, एक नवा दृष्टिकोन आहे की ज्यामुळे ती जी काही सिच्युएशन असेल की त्याला एक प्रॉपर सोल्युशन मिळण्यासाठी हातभार लागणार आहे. सो अशा प्रकारची की जिथे तुमचे प्रिन्सिपल्स आहेत, तुमची पॉझिटिव्हिटी आहे. सॅटर्न इन लिओ आहे ही एनर्जी. सो सॅटर्न हा काय प्रिन्सिपलचा ग्रह आहे, डिसिप्लिनचा ग्रह आहे, की तुम्ही सगळ्या गोष्टी करताय हे डिसिप्लिनने करताय. तुम्ही प्रिन्सिपल आहे, नैतिकता आहे तिथे कुठेही तुम्ही काही वाईट करत नाही आहात किंवा दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं चांगलं करण्याचा प्रयत्न करत नाही आहात. सो हे जे आहे ते सगळ्यांच्या वाढीला, प्रोग्रेसला पोषक आहे वातावरण. सो अशा प्रकारची ही एनर्जी आहे बॉटम ऑफ द डेक. सो ही पुढच्या क्वार्टरमध्ये तुम्हाला तुमच्या सिच्युएशनमध्ये हे अशा प्रकारचं सराउंडिंग तुम्हाला दिसेल की कुठल्याही गोष्टीत भले जरी कॉन्फ्लिक्ट जातं, 5 नंबर हा कॉन्फ्लिक्टचा नंबर आहे, पण भले जरी कॉन्फ्लिक्ट असेल तर ते पुढे जाऊन हे तुमच्या हितासाठीच त्याचा परिणाम होताना दिसेल, की त्यातून जे काही फायनल आउटपुट असेल ना त्यामुळे तुमची प्रोग्रेसच होणार आहे. की ते तुम्हाला मे बी तुमचं एक चांगलं कदाचित तुमचे अंगीभूत गुण आहेत ते कदाचित बाहेर येण्यासाठी ते पोषक होतील कॉन्फ्लिक्ट्स, किंवा मग तुम्हाला एक नवीन मार्ग सापडतील तुमच्या सिच्युएशनमध्ये. अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. कदाचित त्या पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतःवरती भरूक काम कराल, स्वतःमध्ये एक डिसिप्लिन आणण्यासाठी, स्वतःमध्ये एक स्ट्रक्चर आणण्यासाठी, काही प्रमाणात क्रिएटिव्हिटी, स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न कराल. कारण ही तुमची पूर्ण नवीन सुरुवात असणार आहे, एक नवीन बिगिनिंग असणार आहे. एक बरंच काही शिकण्याची संधी मिळेल. कदाचित तुम्हाला खूप सपोर्टिव्ह एखादा एक्सपर्ट व्ह्यूज मिळतील, मिळून जाईल. कारण ही फ्रेंडली डॉल्फिनची एनर्जी खूप फ्रेंडली आहे. सो तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेममध्ये, सिच्युएशनमध्ये तुम्हाला पुढे जाण्यासाठी एखादी मदत आपसूक मिळून जाईल. ही एक प्रकारची डिवाईन हेल्प असेल असं म्हणता येईल. हे किंग ऑफ कीज आहे. सो सगळ्यावरती मार्ग तुम्हाला सापडेल. जजमेंटचं काळ इन कंजक्शन टू 3 ऑफ कप्स असं सांगतं की तुमची इंट्युइशन आहे ना, ही इंट्युइशन ॲक्टिवेट होण्याचे चान्सेस आहेत. त्याला एक वाट मिळेल, ती डिस्क्लोज येईल, बाहेर येईल असं म्हणजे. तुम्ही जर मूळ जजमेंटचं काढतं तर बघितलं, थडग्यातून माणसं बाहेर येतात, प्युअर होऊन येत आहेत. कारण ती खूप सफर झालेली असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये ती प्युअरिटी आलेली असते आणि ती एक परमेश्वरी हस्तक्षेप असो की त्यांना एक परत नवीन चान्स मिळालेला असो. सो अशा प्रकारे तुम्हाला कुठेतरी इथे परमेश्वरी हस्तक्षेप आहे, डिवाईन सपोर्ट आहे तुम्हाला, जी तुम्हाला प्रत्येक ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल करणार आहे आणि तुमच्या वाढीसाठी प्रोग्रेसिव्ह असणार आहे. दुसरी म्हणजे तुमची इंट्युइशन जी आहे, आणि इंट्युइशन केव्हा असते, जेव्हा आपलं बुद्धी आणि मन हे एकत्र असतात, जेव्हा आपण तेव्हाच आपण एक सारासार विचार करू शकतो. कुठल्याही प्रश्नावरती आपल्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट्स असत नाहीत आणि आपण एखाद्या डिसिजनला सहज पोचू शकतो. सो ही जी इंट्युइशन आहे, ही जी पॉवर आहे तुम्हाला,
की जरुरी नाही की प्रत्येक वेळी प्रत्येकजण अध्यात्मामध्ये जायला हवं. तो एक प्रकारचा स्टेट ऑफ माइंड आहे. तो स्टेट ऑफ माइंड तेव्हाच क्रिएट होतो जेव्हा एक प्रकारे आपली बुद्धी आणि मन आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस चेतन अचेतन मनामध्ये कुठलंही कॉन्फ्लिक्ट नसतं, एक प्युअरिटी असते. आणि ती प्युअरिटी तुम्हाला या पुढच्या 1-3 महिन्यामध्ये जो डिसेंबर एंडिंगपर्यंत तुम्हाला असंच असेल की बरंचसं सराउंडिंग तुमचं इतकं छान पीसफुल असेल, शांत असेल की तुम्ही खूप ग्राउंडेड राहणार आहात, हंबल असणार आहात. तुमचं एक वागणं बोलणं व्यक्त होणं एक ग्रेसफुल असणार आहे. सो त्यामुळे तुमची एनर्जी ही तुम्ही तुमच्या प्रोग्रेससाठी चॅनलाइज कराल असं काहीसं दिसतं आहे. सो हा एक मीनिंग मला या स्प्रेडमधून दिसतं आहे. सो पाईल नंबर 3 तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.